यही मंजिल की ओर है, यहाँ है सब कुछ वो जिसका इंतजार था। राहें तो है यही मंजिल की ओर है, यहाँ है सब कुछ वो जिसका इंतजार था। देखो चलो आओ खुद को जगाओ, अपना सपना यहाँ पे बुनते हैं। देखो चलो आओ खुद को जगाओ, अपना सपना यहाँ पे बुनते हैं। हर मौका है देखो यहाँ, चाहे जो पाओगे यहाँ, चाहे जितनी लंबी लो चला। देखो चलो आओ खुद को जगाओ, अपना सपना यहाँ पे बुनते हैं। देखो चलो आओ खुद को जगाओ, अपना सपना यहाँ पे बुनते हैं। 6 साल पहले जब फॉर्चून फाउंडेशन ने पहले यूथ एम्पावरमेंट समिट का आयोजन किया था, उस वक्त किसी ने ये अनुमान नहीं लगाया होगा कि आगे जाकर इस समिट से हजारों युवाओं की आशा आकांक्षाएं जुड़ी होगी। आज केवल नागपुर शहर से नहीं बल्कि पूरे विदर्भ क्षेत्र के युवा बड़ी शिद्दत के साथ इस सालाना उपक्रम का इंतजार करते रहते हैं, क्योंकि वे जानते हैं कि ये एक ऐसा फोरम है जहां उनके सपने साकार हो सकते हैं। फिर चाहे वो सपना अच्छी कंपनी में जॉब पाने का हो या फिर खुद का उद्योग शुरू करने का हो। और यही वजह है कि साल दर साल यूथ एम्पावरमेंट समिट में युवाओं की उपस्थिति बढ़ती ही जा रही है। यूथ एम्पावरमेंट समिट का 6वां संस्करण भी विभिन्न उपक्रमों से सराबोर रहा, जिसका उद्घाटन केंद्रीय मंत्री माननीय श्री नितिन जी गडकरी, महाराष्ट्र के भूतपूर्व ऊर्जा मंत्री माननीय श्री चंद्रशेखर जी बावनकुळे, नागपुर नगरी के महापौर श्री संदीप जी जोशी तथा अन्य गणमान्य विभूतियों की उपस्थिति में महाराष्ट्र राज्य के भूतपूर्व मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस जी ने किया। इस अवसर पर श्री उदय पोफरी तथा उनके सहयोगी द्वारा स्टार्टअप योजना के तहत शुरू की गई कैब सर्विस सेफ राइड का भी मान्यवरों के हाथों उद्घाटन हुआ। अपने प्रास्ताविक उद्बोधन में फॉर्चून फाउंडेशन के एक अध्यक्ष विधायक प्राध्यापक अनिल सोले जी ने युवाओं को आह्वान करते हुए कहा कि वे अपनी जिद से अपना लक्ष्य हासिल कर सकते हैं और इस प्रयास में फॉर्चून फाउंडेशन हमेशा उनके साथ खड़ा रहेगा। मी या ठिकाणी उपस्थित सर्व मुलांना विनंती करतो की जीवनामध्ये निश्चितपणे संघर्ष आहे, परंतु या संघर्षाला आपल्या जिद्दीने आणि आपण छेदू शकतो आणि आपल्या जीवनाचं आयुष्याचं अल्टिमेट जे गोल आहे ते पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करू शकतो। फॉर्चून फाउंडेशन आपल्या पाठीशी सदैव तयार आहे। अपने मार्गदर्शन पर संभाषण में केंद्रीय मंत्री माननीय श्री नितिन जी गडकरी ने कहा कि यूथ एम्पावरमेंट समिट में रोजगार देने वाली विभिन्न कंपनियां और रोजगार के इच्छुक युवाओं के बीच एक अच्छा समन्वय स्थापित किया है। माननीय अनिल सोले यांनी या कार्यक्रमाची रचना अशी केली की ज्यामध्ये रोजगार मागणारे आणि रोजगार देणारे या दोघांमधला इतका सुंदर समन्वय साधला की त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अनेक लोकांना रोजगार मिळाला। इथे आमच्या समोर सिलेक्टेड कॅन्डिडेट्सची यादी देखील जाहीर झालेली आहे आणि मला आत्ताच त्यांनी सांगितलं की मागच्या वर्षामध्ये त्यांनी 6000 तरुण मुलांना रोजगार उपलब्ध करून दिला। याबद्दल सर्वप्रथम आपल्या सगळ्यांच्या वतीने आणि आमच्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। अपने अध्यक्षीय भाषण में महाराष्ट्र राज्य के भूतपूर्व मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र जी फडणवीस ने कहा कि गत 6 वर्षों में यूथ एम्पावरमेंट समिट विदर्भ क्षेत्र के युवाओं की आशा आकांक्षाएं पूरी करने वाले एक व्यासपीठ के रूप में उभरा है। यूथ एम्पावरमेंट समिट गेली 6 वर्ष सातत्याने आयोजित करून नागपूरसह विदर्भातल्या मुलांना एक संधी उपलब्ध करून देण्याचं काम हे फॉर्च्यून फाउंडेशनच्या माध्यमातून झालं आणि खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं असेल तर दरवर्षी चढत्या क्रमाने ही संधी युवांपर्यंत पोहोचली। अनेक युवक आणि युवतींना
रोजगार प्राप्त झाला, स्वयंरोजगाराच्या संधी प्राप्त झाल्या, अनेकांना वेगवेगळ्या प्रकारची आर्थिक मदत प्राप्त झाली, कर्ज प्राप्त झाले, विविध योजना सर्वांपर्यंत पोहोचल्या आणि त्यातनं एक युवांचं स्वतःचं व्यासपीठ म्हणून आज यूथ एम्पॉवरमेंट समिट फॉर्च्यून फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी एस्टॅब्लिश झालेली आपल्याला पाहायला मिळाली। यूथ एम्पावरमेंट समिट ये एक ऐसा आयोजन है जहां स्टैंड अप इंडिया, स्टार्टअप इंडिया, प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना के साथ साथ विभिन्न बैंकों द्वारा उद्यमशीलता को बढ़ावा देने के लिए शुरू की गई अलग अलग योजनाओं की जानकारी युवाओं को एक ही जगह उपलब्ध होती है, जिसका युवाओं ने खूब लाभ उठाया। इसके साथ साथ विभिन्न महामंडलों की उद्यमशील योजनाओं की जानकारी हासिल करने में भी युवाओं ने विशेष रुचि दिखाई। सूक्ष्म, लघु और मध्यम उद्यम यानी कि MSME का स्टॉल युवाओं के आकर्षण का केंद्र रहा। युवाओं को उद्यमशील बनाने के लिए MSME कई योजनाएं चला रही है, जिसकी युवाओं ने विस्तार में जानकारी प्राप्त की। छोटी छोटी मशीनों के माध्यम से किस तरह स्वयं रोजगार शुरू किया जा सकता है, इसकी भी युवाओं ने जानकारी हासिल की। युवाओं को कौशल प्रशिक्षण के स्टॉल से भी युवाओं ने विभिन्न प्रशिक्षणों की मालूमात हासिल की। इन 3 दिनों में कई तज्ञ वक्ताओं ने युवाओं को विभिन्न विषयों पर मार्गदर्शन किया, जिसका युवाओं ने खूब लाभ उठाया। पिछले साल की तरह इस साल का प्लेसमेंट ड्राइव भी आकर्षण का केंद्र रहा। हजारों युवाओं ने ऑनलाइन रजिस्ट्रेशन कर इस मेगा प्लेसमेंट ड्राइव में शिरकत की। snagpur.com ये वेबसाइट अब विदर्भ क्षेत्र के युवाओं को मुंह ज़बानी याद हो चुकी है और रजिस्ट्रेशन शुरू होते ही हजारों युवा इस साइट पर रजिस्ट्रेशन कराते हैं। ऑनलाइन रजिस्ट्रेशन के कारण युवाओं को उनकी शैक्षणिक पात्रता के अनुसार श्रेणीबद्ध करना आसान हो जाता है और कंपनी की आवश्यकता ध्यान में रखकर योग्य कैंडिडेट्स ही उनके सामने ही इंटरव्यू के लिए भेजे जाते हैं। इन 3 दिनों में हजारों युवा अपने उज्जवल भविष्य की चाह में इस मेगा प्लेसमेंट ड्राइव में सम्मिलित हुए। फॉर्च्यून फाउंडेशन के सभी कार्यकर्ताओं को भी दाद देनी होगी, जिन्होंने 3 दिन न केवल इन युवाओं का मार्गदर्शन किया, बल्कि उन्हें कोई तकलीफ न हो इसका भी पूरा ध्यान रखा। इस साल नागपुर, रायपुर, औरंगाबाद, नासिक इन जैसे विभिन्न शहरों से 60 नामांकित कंपनियों के HR हेड्स अपनी कंपनी के लिए योग्य उम्मीदवार की तलाश में यहां आए थे। कई मान्यवरों ने इस संपूर्ण प्रक्रिया का प्रत्यक्ष जायजा लेकर फॉर्च्यून फाउंडेशन के इस उपक्रम की तहे दिल से सराहना की। इस साल की विशेषता यह रही कि कंपनियों के HR हेड्स जिन कैंडिडेट्स को सिलेक्ट करते थे, उनके नाम की एक घंटे बाद अनाउंसमेंट की जाती थी और उन्हें उसी वक्त उपस्थित मान्यवरों के हाथों अपॉइंटमेंट लेटर प्रदान किया जाता था। 3 दिन अविरत चले इस मेगा प्लेसमेंट ड्राइव में हजारों युवाओं को उनका मनचाहा जॉब मिला। इसकी खुशी उनके चेहरे पर साफ झलक रही थी। पिछले वर्ष प्लेसमेंट ड्राइव में विभिन्न कंपनियों द्वारा जिन युवाओं का सिलेक्शन हुआ था, उनके नाम इस बार प्रदर्शित किए गए थे, ताकि युवाओं का आत्मविश्वास बढ़े और इस बढ़े हुए आत्मविश्वास के साथ वे इंटरव्यू को फेस करें। यूथ एम्पावरमेंट समिट के ये 3 दिन विभिन्न उपक्रमों से सराबोर रहे और युवाओं को सक्षम बनाने का ये प्रयास सही मायनों में सफल रहा। पिछले 6 वर्षों में यूथ एम्पावरमेंट समिट ने हजारों युवाओं को अपना खुद का व्यवसाय शुरू करने के लिए प्रेरित किया है। फिर चाहे वे विभिन्न क्षेत्र के तज्ञ वक्ताओं के मार्गदर्शन द्वारा हो या फिर स्वयं रोजगार को प्रोत्साहित करती छोटी छोटी मशीन्स की प्रदर्शनी द्वारा हो या फिर सफल उद्योजकों के अनुभव कथन कार्यक्रम के आयोजन द्वारा। और यही वजह है कि इस समिट से प्रेरणा लेकर आज सैकड़ों युवाओं ने खुद का उद्योग स्थापित कर न केवल उद्योजक बनने का अपना सपना साकार किया है, बल्कि हजारों युवाओं को अपने यहाँ रोजगार मुहैया कराकर उनके सपने भी पूरे किए हैं। यूथ एम्पावरमेंट समिट ये फॉर्च्यून फाउंडेशन द्वारा आयोजित सालाना विभिन्न उपक्रमों में से एक है। विदर्भ क्षेत्र के युवाओं को उद्यमशील तथा रोजगारक्षम बनाने के लिए संस्था
कैबिन क्रू रिक्रूटमेंट वर्कशॉप, प्रशासकीय सेवाओं की ओर युवाओं को आकर्षित करने के लिए व्याख्यानमाला, विभिन्न इंडस्ट्रीज के एचआर के साथ नियमित मीटिंग, इंजीनियरिंग कॉलेज प्लेसमेंट एसोसिएशन के साथ मिलकर विभिन्न शहरों में कैंपस प्रोग्राम का आयोजन आदि उपक्रम साल भर चलाती हैं। युवा सक्षमीकरण इस एकमात्र लक्ष्य के साथ 6 साल पहले शुरू हुए इस सफर में साल दर साल नई नई संस्थाएं जुड़ती जा रही है और ये कारवां अपने लक्ष्य की ओर दृढ़ता के साथ बढ़ता जा रहा है। विदर्भ के युवाओं को अच्छे रोजगार मिले, वो अपने पैरों पर खड़े हो, इस दृष्टिकोण से हमने फॉर्चून फाउंडेशन की स्थापना की और हर वर्ष हमने यूथ एम्पावरमेंट समिट का आयोजन नागपुर में किया। विगत 6 वर्ष से हमारे ये निरंतर प्रयासों का फल है कि सैकड़ों युवक अपने पैरों पर खड़े होकर अपना स्वयं रोजगार करने में यशस्वी हुए। उसके साथ साथ हजारों युवाओं को विभिन्न कंपनियों में अच्छे पैकेज पे नौकरियां भी मिली। इस सब उपक्रम को करने में हमारे कार्यकर्ताओं ने कड़ी मेहनत की। उसके साथ साथ शैक्षणिक संस्थाएं, एनजीओज, सरकारी संस्थाएं, इनमें भी हमें सहकार्य किया। उसके साथ साथ विभिन्न प्रतिष्ठान के लोग वहां आकर के उन्होंने बच्चों का साक्षात्कार लेके उनको रोजगार मुहैया कराया। ये सब उपक्रम में जिन जिन लोगों ने हमें मदद की, उन सब का मैं तहे दिल से धन्यवाद अदा करता हूँ। फॉर्च्यून फाउंडेशन यूथ एम्पॉवरमेंट समिट 2021 आत्मनिर्भर भारत चर्चासत्र दुसरं पुष्प आपण आज घुमणार आहोत। कालच्या सत्राला महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते आदरणीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी काल सगळ्या युवकांना मार्गदर्शन केलं आणि आज मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी श्रीकांत भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे सन्माननीय महामंत्री आहेत। ते सर्व युवकांना मार्गदर्शन करणार आहेत। त्यासोबतच आज आपल्या या चर्चासत्रामध्ये सहभागी होण्यासाठी उपस्थित असलेले यशस्वी उद्योजक प्रायव्हेट लिमिटेडचे सन्माननीय संचालक श्री प्रशांतजी उगेमुगे हे सुद्धा या चर्चासत्रात सहभागी व्हायला आलेले आहेत। त्याचप्रमाणे नागपूर विभागाचे शिक्षक आमदार, विधान परिषद सदस्य माननीय नागो गानार सर हे सुद्धा आहेत आणि मंचावर फॉर्च्यून फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक अनिलजी सोले, माजी विधान परिषद सदस्य हे सुद्धा मंचावर आहेत। त्याचप्रमाणे मी फॉर्च्यून फाउंडेशनचे सदस्य श्री भोलानाथजी सहारे आपणास विनंती करतो की आपण कृपया माननीय श्री उगेमुगे साहेब यांचं पुष्पगुच्छ देऊन आणि पुस्तक देऊन त्यांचं स्वागत करावं। त्याचप्रमाणे विशेषत्वाने या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी उपस्थित असलेले शिक्षक आमदार आदरणीय गानार सर यांचं स्वागत फॉर्च्यून फाउंडेशनचे सदस्य श्री अनिल शिवनकर यांनी करावं अशी मी आपणास विनंती करतो। आजचे प्रमुख वक्ते माननीय श्री
श्रीकांत तारा पंडित भारतीय हे मुंबईहून आपल्याशी आभासी पद्धतीने संवाद साधणार आहेत. ते सुद्धा आपल्या या कार्यक्रमामध्ये फॉर्च्यून फाउंडेशनच्या वतीनं शब्दसुमनांनी स्वागत करतो. आणि त्यांचा परिचय तर फार मोठा आहे, परंतु त्यांचा आपल्याला थोडक्यात परिचय करून देतो. श्रीकांतजी भारतीय यांचं हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते होते. त्यांनी विविध पदं आणि या विद्यार्थी परिषदेमध्ये संघटनात्मक भूषवलेली आहेत. त्यांचं शिक्षण M.Com पर्यंत झालेलं आहे. त्यानंतर मार्केटिंग फायनान्शियल मॅनेजमेंट हा त्यांचा आवडीचा विषय आहे. त्याचप्रमाणे राजकीय संवाद कला व करिअर एक अर्थपूर्ण जीवन या 2 CD त्यांच्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी डेमोक्रसी एज्युकेशन व वारकरी संप्रदाय एक शास्त्रशुद्ध संघटन या विषयावर सुद्धा त्यांची अनेक व्याख्यानं आणि महाराष्ट्रामध्ये झालेली आहेत. आसाम येथे 1989 साली अल्फा व बोडो चळवळीचा अभ्यास 1989 साली त्यांनी या विषयाचा अभ्याससुद्धा केलेला आहे. माजी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस पक्ष महाराष्ट्र प्रदेशाचे दायित्व माननीय श्रीकांतजीवर आहे. श्रीकांतजींचा संघटनात्मक एक मोठा दांडगा अनुभव आहे. विधानसभा निवडणुकीत प्रदेश निवडणूक व्यवस्थापन समिती समन्वयक म्हणून सुद्धा माननीय श्रीकांतजींनी आणि एक यशस्वीरित्या भूमिका बजावलेली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या वार रूमचे ते प्रमुख राहिलेले आहेत. पुणे विभागात संघटन मंत्री, युवा मोर्चाचे प्रदेश संघटन मंत्री, नागपूर शहराचे संघटन मंत्री अशा विविध जबाबदाऱ्या माननीय श्रीकांतजींनी पार पाडलेल्या आहेत. ते उत्तम वक्ते आहेत, प्राध्यापक आहे आणि पत्रकारसुद्धा आहेत. आणि युवकांचं एक मोठं आकर्षण आहे. त्यांची वाणी ही म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एक जणू काही एक मोठी मेजवानी असते. त्यांचं भाषण, त्यांचं व्याख्यान ऐकायसाठी युवक मोठे आतुर असतात. असं एक उमद बहुआयामी आणि व्यक्तिमत्व माननीय श्रीकांतजी हे सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित आहे. श्रीकांतजी, परत मी आपलं एकवार शब्दसुमनांनी स्वागत करतो. आणि या दुसऱ्या पुष्पाला आपण गुंफत असताना नागपूर शहराचे प्रसिद्ध यशस्वी उद्योजक माननीय प्रशांतजी उगेमुगे यांच्यापूर्वी माननीय आपले संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक अनिलजी सोले ज्यांनी हे छोटंसं रोपटं लावलं आणि आज ते वटवृक्षाचं रूप धारण करते आहे. अशा प्रकारचं यूथ एम्पॉवरमेंट समिट अशा प्रकारची आमची संस्था आणि या फॉर्च्यून फाउंडेशन बेरोजगार तरुणांसाठी गेल्या 6 वर्षापासून आणि कार्यरत आहे. दरवर्षी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करत असतो. दरवर्षी 50,000च्या वर युवक युवती यामध्ये आजपर्यंत सहभागी झालेले आहेत. जवळपास 100च्या वर देशभरातल्या विविध कंपन्या उद्योगधंदे नोकरीकरता इंटरव्ह्यू घेण्यात आलेले आहे. स्वयंरोजगाराच्या दृष्टीने युवकांना मार्गदर्शन केलं जातं. विविध मशिनरीचे प्रात्यक्षिक, प्रोजेक्ट रिपोर्ट व तज्ज्ञांचे मार्गदर्शन केले जाते. मुद्रा बँक कर्ज अंतर्गत विविध बँकांचे अधिकारी मार्गदर्शन करतात. विविध शासकीय योजनांची माहिती आपण युवकांना देतो. दरवर्षी 5 ते 7 हजार युवक युवती या माध्यमातून रोजगार किंवा स्वयंरोजगार उभारतात. एकाच छत्राखाली नोकरीकरता इंटरव्ह्यू, उद्योग उभारणीकरता सरकारच्या विविध योजना, MSME, खादी ग्रामोद्योग, कुटीर उद्योग, उद्योगाचे मार्गदर्शन, सरकारी अनुदानाबाबत माहिती, विविध बँकांच्या कर्जाबाबतची माहिती व तज्ज्ञांचे मार्गदर्शन प्राप्त होणारे हे देशातील एकमेव अशा प्रकारचे अद्वितीय आयोजन आहे. यावर्षी 2021ला 17,835 बेरोजगार युवक युवतींनी ऑनलाईन नोंदणी केली व सुमारे 75 विविध कंपनी HRनी इंटरव्ह्यू घेतले. 3,000 बेरोजगार युवक युवतींना महाराष्ट्रात रोजगार प्राप्त झाला. अशा प्रकारे बेरोजगारांची चिंता करणारं, त्यांच्या जीवनामध्ये स्थैर्य निर्माण व्हावं, त्यांच्या जीवनामध्ये उत्कर्ष व्हावा अशाकरता
आणि फॉर्च्यून फाउंडेशन सातत्याने प्रयत्नरत असते. अशा या फॉर्च्यून फाउंडेशनचे सन्माननीय अध्यक्ष माजी आमदार आदरणीय प्राध्यापक अनिलजी सोले सर, मी आपणास विनंती करतो की आपण कृपया प्रास्ताविक करावं. सन्माननीय भोलाजी आपण 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 सन्माननीय भोलाजी हमारे आयोजित भोलाजी हमारे आयोजित भोलाजी हमारे आयोजित या आत्मनिर्भर भारत या स्वयंरोजगाराच्या अनुषंगाने युवकांना प्रेरित करण्याच्या दृष्टीने आयोजित चर्चासत्राच्या दुसऱ्या दिवशीच्या सत्रामध्ये मी आजचे प्रमुख वक्ते आदरणीय श्रीकांतजी भारतीय आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालेले नागपूरचे यशस्वी उद्योजक श्री प्रशांतजी उगेमुगे, आपल्या विभागाचे शिक्षक आमदार आदरणीय नागो गाणार सर, मंचावरील सर्व मान्यवर, त्याचप्रमाणे या चर्चासत्राला ऐकण्याकरता या आभासी सभेमध्ये उपस्थित झालेले जॉईन झालेले या महाराष्ट्र राज्यातले नव्हे तर बाहेरचेही हजारो युवक युवती बंधू आणि भगिनींनो, मी आपणा सर्वांचं फॉर्च्यून फाउंडेशनच्या वतीने आजच्या या दुसऱ्या पुष्पामध्ये स्वागत करतो. आपल्याला फॉर्च्यून फाउंडेशन आणि यूथ एम्पॉवरमेंट समिट हा आता विदर्भातल्या युवकांच्या दृष्टिकोनातून एक परवलीचा, एक चर्चेचा, एक आवडता असा विषय झालेला आहे. आज आपल्यामध्ये जे वक्ते उपस्थित आहेत, मग ते श्रीकांतजी भारतीय असो की प्रशांतजी उगेमुगे असोत की नागो गाणार सर असोत, तिघंही आपल्या यूथ एम्पॉवरमेंट समिटमध्ये प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्याकरता याच्या आधी उपस्थित झालेले आहेत. श्रीकांतजी भारतीय देखील 2 वर्षांपूर्वी देशपांडे सभागृहामध्ये युवकांना मार्गदर्शन करण्याकरता उपस्थित झाले होते. गाणार सर दरवर्षी असतातच. प्रशांतजी उगेमुगे यांनीही अनेक सत्रांमध्ये या ठिकाणी यूथ एम्पॉवरमेंट समिटमध्ये प्रत्यक्ष मार्गदर्शन केलेलं आहे. नव्हे तर प्रशांतजी उगेमुगे यांनी, मी जेव्हा 2015ला फॉर्च्यून फाउंडेशनचं स्थापना केली त्यावेळेस ज्या 5-10 लोकांशी माझी चर्चा झाली होती आणि ज्यांनी मला म्हटलं होतं की निश्चितपणे तुम्ही हे सगळं सुरू करा, याची आवश्यकता आहे, त्यात मोलाचा वाटा प्रशांतजी उगेमुगेंचा आहे. पहिल्या वर्षापासून 2015 पासून आजचं 7वं वर्ष आहे, ते दरवर्षी फॉर्च्यून फाउंडेशनला आणि सहकार्य करत आले, आमच्या कार्यकर्त्यांचं आणि बळ वाढवत आले. त्याच्यामुळे मी निश्चितपणे त्यांचा ऋणी आहे. बंधू भगिनींनो, आजचा विषय हा फार हटके आहे. श्रीकांतजींचा परिचय जरी योगेशजी बन सरांनी राजनीतिक करून दिला असला तरी मी आपल्याला सांगू इच्छितो की रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये असलेल्या अनेक सत्रांमध्ये मार्गदर्शन करण्याचं काम श्रीकांतजींनी केलेलं आहे. MITचे ते रेग्युलर फॅकल्टीज आहेत. पुण्यामधल्या अनेक संस्थांमध्ये त्यांनी बिझनेस मॅनेजमेंट, यशस्वी उद्योजकांमध्ये असलेले भावना या अशा विषयावर एका वेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन त्यांनी नेहमी केलेलं आहे. आज आपण उद्योजकाचे व्यक्तिमत्व या विषयावर आणि आपले वक्ते आज या ठिकाणी बोलणार आहेत. उद्योजकाचं व्यक्तिमत्व कसं असावं आणि त्या व्यक्तिमत्वाच्या अंतर्गत कोणत्या कोणत्या गोष्टी अंतर्भूत असल्या पाहिजे, त्याची कोणती काळजी आपण घेतली पाहिजे, या दृष्टिकोनातून आपले वक्ते या ठिकाणी विषय मांडणार आहेत. अनेक लोक उद्योग सुरू करण्याच्या पूर्वीच अनेक प्रकारचे कल्पना घेऊन आणि समोर जाण्याचा प्रयत्न करतात. मग उद्योग, त्याचं मार्केटिंग कसं होईल, मग त्याचा प्रॉडक्ट कसा असला पाहिजे, मग त्याचं कॉस्टिंग कसं असलं पाहिजे, मग या उद्योगात जाऊ की नाही जाऊ, या ठिकाणी हा उद्योग उघडू की नाही, याला यश मिळेल की नाही मिळेल, अशा अनेक कल्पना असतात. काही काही युवकांच्या डोक्यात असं असतं की नाही, आउट ऑफ बॉक्स. आजकाल काही काही शब्द जे आहेत ते परवलीचे झाले आहेत. आउट ऑफ बॉक्स थिंकिंग. आउट ऑफ बॉक्स थिंकिंग ठीक आहे, शब्द म्हणायला चांगला आहे, परंतु आपण उद्योजक होत असताना आपल्याजवळ
काय काय रिसोर्सेस आहे, आपली परिस्थिती काय आहे आणि आपली मानसिक स्थिती काय आहे, या आधारावर उद्योगांचं यशस्वी होणं आणि अयशस्वी होणं हे अवलंबून असतं. आपल्याला अनेक प्रकारे, मी अधिक त्या विषयाच्या खोलात जाणार नाही, पण आपल्याला या ठिकाणी आपले वक्ते सांगणार आहेत. फक्त मी एवढंच आपल्याला सांगू इच्छितो की एका सामान्य कुटुंबातून, मराठी कुटुंबातून काहीतरी करण्याच्या उमेदीने छोटासा व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न ज्या उद्योजकांनी केला आणि जो आज फार मोठ्या प्रमाणात यशस्वी उद्योजक झाला, नागपुरातच नव्हे तर मुंबई असेल, पुणे असेल, महाराष्ट्राबाहेर देखील ज्यांनी आपल्या उद्योगाचा विस्तार वाढवला, असे एक यशस्वी उद्योजक म्हणून प्रशांतजी उगेमुगे या ठिकाणी स्वतः उपस्थित आहे. आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांसमोर, मुलांसमोर आपण काय करू शकतो याचं ज्वलंत उदाहरण आणि जिवंत उदाहरण अशा पद्धतीने प्रशांतजी या ठिकाणी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की मी अधिक बोलणं या विषयावर याच्यापेक्षा त्यांच्या तोंडून त्यांचे अनुभव आणि त्यांनी दिलेल्या टिप्स हे आपण अधिक समजून घेतलं पाहिजे. फॉर्च्यून फाउंडेशन या पूर्ण 9 दिवसाच्या कार्यक्रमांमध्ये या दृष्टिकोनातूनच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहे. मग MSME असेल, लघु उद्योग असेल, मायक्रो उद्योग असतील, सूक्ष्म उद्योग असतील, किंवा मग खादी ग्रामोद्योगच्या विविध योजना असतील, सरकारच्या विविध योजना असतील, त्या याच पद्धतीने सफलतेची सूत्र काय असतील, यशस्वी होण्याच्या दृष्टीतून काय काय केलं पाहिजे, अशा विविध विषयांवर आणि मार्गदर्शन या 9 दिवसांमध्ये होणार आहे. आज या ठिकाणी माननीय श्रीकांतजी हे खरं तर आज नागपूरला येणार होते, पण काही कारणामुळे येऊ शकले नाही, परंतु ते मुंबईहून आपल्याशी संवाद साधण्याकरता जॉईन झालेले आहेत. प्रशांतजी आणि गाणार सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद अनिलजी. हे होतं आपल्या संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक अनिलजी सोले यांचं प्रास्ताविक. यानंतर मी ध्वनिवर्धकावर पाचारण करतो. प्रथित यश उद्योजक माननीय श्री प्रशांतजी उगेमुगे, आपण यावेळी आपलं मार्गदर्शन करावं. श्री उगेमुगे सर. धन्यवाद. माननीय सोले सर, माननीय गानार साहेब, मंचावरील फॉर्च्यून फाउंडेशनचे पदाधिकारी आणि वेबेक्सद्वारे आपल्याशी कनेक्टेड श्रीमान श्रीकांतजी, माझा परिचय करून देताना उद्योजक हा परिचय बरोबर होता. यशस्वी उद्योजक असं कधीच कोणी उद्योजकांनी स्वतःला समजू नये. उद्योजक किंवा कुठलाही बिझनेस किंवा कुठलंही काम, म्हणजे तुम्ही मित्रांनो, तुमच्यापैकी बरेच लोक आत्ता शिकत असतील किंवा अजून करिअरला काय शेप दिला नसेल किंवा कदाचित आपल्याला तेवढं माहिती नसते. आणि आता जे जगाची सध्याची जी एक स्पीड आहे, त्याच्यामध्ये मी हा विचार करणे की मी एक पर्टिक्युलर हा उद्योग करणार किंवा हा बिझनेस करणार किंवा हे काम करणार किंवा हे सर्व्हिस देणार किंवा हे ॲप बनवणार आणि हेच 15 वर्षांनी चालू राहणार, आता तो काळच गेला. ते जुन्या काळी व्हायचं की जे आपल्या इथे साखर तेच बिझनेस करायचं, ते आता गेलं. तर बेसिकली एक माझ्या मते एक उद्योजकाचं व्यक्तिमत्व म्हणजे त्यांनी जन्मभर एक विद्यार्थी असावा. आपल्याला असं म्हणतो आपण बरेचदा की अरे बस झालं 12वी, आईवडील 12वीपर्यंत सांगतात आपल्याला की बेटा 10वी आणि 12वी फार महत्त्वाचं आहे, एवढं कर, मग तर काय तुला कॉलेजमध्ये जायचं आहे. मग कॉलेजमध्ये आपल्याला स्वतःलाच कळते की नाही, बऱ्याच चॅलेंजेस असतात, बरेच कामं असतात, बरेच इंजिनिअरिंग म्हणा किंवा डॉक्टर म्हणा किंवा अशा बऱ्याच याच्यात जातं. मग शेवटी असं वाटतं की आता माझं फायनल इयर झालं, मला डिग्री मिळाली, मला नोकरी मिळाली, म्हणून माझं शिक्षण आता मी विद्यार्थी नाही. हे कधीच करू नये उद्योजकांनी. एखादा तुम्हाला बिझनेस जर करायचा असेल तर आजच्या तारखेला गरज काय आहे हे पहिले पाहिलं पाहिजे.
आणि त्याच्यानंतर कुठल्या कुठल्या गरजेला मी काय ॲड्रेस करू शकतो, माझ्याकडे भांडवल किती आहे, माझ्याकडे स्किल काय आहे, माझ्यामध्ये प्रत्येकाचं एक व्यक्तिमत्व असतं, प्रत्येकाची एक शक्ती असते, की बेसिकली मी एखादा माणूस जातीवंत लीडर असतो किंवा एखादा माणूस एक जातीवंत फॉलोअर असतो. आता ह्या एकदम एखाद्या फॉलोअरला तुम्ही लीडर बनवाल किंवा एखाद्या लीडरला म्हटलं तुम्ही फॉलोअर बना, ते शक्यच नाही. जो लीडर ज्याच्यामध्ये लिडरशिप क्वालिटीज असतात आणि हे हे आपलं आकलन स्वतः कदाचित बरेचदा चुकीचं करतो. ह्याच्यामुळे आपले आईवडील, आपले भाऊ, आपले मित्र, आपले व्यवसायी मित्र, आपले कॉम्पिटिटर्स, बेसिकली सगळ्यात चांगला आरसा कुठल्याही उद्योजकाला किंवा कुठल्याही व्यक्तीला हा त्याचा कॉम्पिटिटर दाखवत असतो, है ना. कारण की क्रिटिक्स जर नसेल तर तुम्ही डिलिव्हरच नाही करू शकत बेसिकली. आणि एखादा उद्योग किंवा एखादा बिझनेस किंवा एखादं काम करताना मला कोणाच्या समोर जायचं आहे किंवा मला ह्यांच्यापेक्षा जास्त हे करायचं आहे, ते आपण अनिलजी सारख्या राजनीतिक लोकांना त्यांच्यावर सोडू ते, कारण की त्यांना दुसऱ्यापेक्षा जास्त मतं घेतल्याशिवाय जिंकून येत नाही घेत आहेत. पण बिझनेसमध्ये असं जिंकणं हारणं कधी नसतं. यू शूड डिसाइड युअर रूट अँड डेडिकेटेडली जस्ट कीप ट्राईंग. सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा मंत्र जो मी हे केलेला आहे आपल्या बिझनेससाठी, किंवा एक छोटासा बिझनेसला आज साधारणतः एक 10 वेगळ्या कंपनीत आहे आमच्याकडे, आणि साधारणतः 1000 लोक आजही माझ्या म्हणजे अभिमानाने सांगतो की 1000 लोक आमच्याकडे जॉब करतात प्रत्यक्षपणे. आणि त्या आमच्याकडे सबलेट एजन्सीज असतात, अजून त्याच्यामध्ये बरेच लोकांना रोजगार हे असतो. तर आणि मी फार एक कठीण जे लोकांना वाटतं जे कठीण प्लेस फॉर मेकिंग बिझनेस, गव्हर्मेंट, महानगरपालिका, रेव्हेन्यू डिपार्टमेंट, इथे बिझनेस करतो, इथे ई गव्हर्नन्सचा बिझनेस करतो. आणि मित्र, लोकांना वाटतं की सरकारी ऑफिस किंवा सरकारी याच्यामध्ये फार कागदपत्र किंवा फार कठीण आहे. नाही, ते फार ऑर्गनाइज्ड सेक्टर क्लायंट्स आहेत, है ना. तर तुम्हाला हे ठरवायचं आहे की मला कुठे जायचं आहे, कुठल्या दिशेने मला प्रगती करायची आहे. आणि कुठलाही बिझनेस किंवा कुठलाही उद्योग करताना तुमच्याकडे 2 प्रकारचे गोल असावेत, एक शॉर्ट टर्म गोल आणि एक लाँग टर्म गोल. मला पैसे कमवायचे आहे, मला रामदासपेठमध्ये बंगला घर घ्यायचा आहे, मला जॅग्वार कार घ्यायची आहे, ह्याच्यासाठी ज्यांनी बिझनेस केला त्यांनी स्वतःला एक स्टॉप करून ठेवलं आहे, झाला बंगला घेतला आता संपला, असं नाही. जास्तीत जास्त लोकांना कसं मी टच करू शकतो, त्या लोकांच्या मनात माझ्याबद्दल, माझ्या कामाबद्दल. आत्ता परवा 31 मार्च संपली आमचं विदर्भ इन्फोटेक. आम्ही नागपूरची कंपनी असून जगातलं जे सगळ्यात मोठं महानगरपालिका आहे, बृहन्मुंबई महानगरपालिका, त्या कंपनीत त्या BMCचं प्रॉपर्टी टॅक्सचं आमच्याकडे कलेक्शन आणि त्याचं सॉफ्टवेअर आम्ही नागपूरच्या कंपनीने बनवलेलं आहे. आणि इतिहासातली सगळ्यात जास्त प्रॉपर्टी टॅक्स कलेक्शन इन स्पाईट ऑफ कोरोना यावर्षी झालं. ह्याचा अर्थ असा आहे की डेडिकेटेडली तुम्ही ट्राय करत राहिले. आणि एक बॉलर जेव्हा 6 बॉलचा ओव्हर टाकतो तर त्यांनी 6च्या 6ही बॉलवर विकेटच घेतली पाहिजे असं ठरवण्याने चालणार नाही. यू जस्ट कीप ट्राईंग, कन्सिस्टन्सी. आणि काय पॉसिबल आहे. बऱ्याचदा अशा काही परिस्थिती असतात, अशा काही हे असतात, लोक म्हणतात अरे मला काही बिझनेसचा बॅकग्राऊंडच नाही, आमच्याकडे पैसेच नाही, मला ऐन वेळी कोणीतरी समोर घेऊन जाणारं भेटलं नाही, मला कोणी सपोर्ट केला नाही. बेसिकली कोणीच कोणाला नशिबाने सपोर्ट करत नाही, तर त्याच्या कर्तव्याने, त्याच्या कर्तबगारीला, किंवा तो काय समाजाला देऊ शकतो, किंवा तो एक बिझनेस करताना पैसे हे आपोआप येतील. बेसिकली अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की एका उद्योजकाचं व्यक्तिमत्व म्हणजे बेसिकली ना त्याची कुठली कॅपॅसिटी आहे त्याच्यावर डिपेंड करतं. आता जसं एक जनरली माझ्या मते माझ्या कंपनीमध्ये वी हॅव अ डिफरंट सॉर्ट ऑफ अ लिडरशिप ॲटिट्यूड. जनरली लोक म्हणतात की लीड बाय द एक्झाम्पल. म्हणजे तुम्ही लीडरच एवढा स्ट्रॉंग असेल तर तो आपल्या देशाला, आपल्या कंपनीला, आपल्या उद्योगाला समोर नेणार.
आम्ही एक्झॅक्टली उलटं करतो. मी माझ्या कंपनीत कधीच आय डोंट लीड, आय एम नॉट अ लीडर ऑफ द कंपनी. मी म्हणतो की माझा जो स्टाफ आहे, माझे जे कलिग्ज आहे, मी म्हणतो तुम्ही पुढे जा, तुम्ही समोर राहा, तुम्ही डिसिजन घ्या. चुकलं ना तर मी आहे. जस्ट इमॅजिन करा की सगळ्यात तुमचा जर एक माणूस आहे ज्याला सगळ्यात जास्त एक्सपिरियन्स आहे, जो सगळ्यात जास्त डिसिजन मेकिंग करू शकतो आणि 10 लोकांना रेसमध्ये धावायचं आहे, तर 9 लोक समोर धावत असले आणि हा एक सगळ्यात केपेबल माणूस जर मागून धावत येत असेल ना, तर ते 9 लोकांच्या धावण्याचा एक कॉन्फिडन्सच वेगळा असतो. कारण की मी जर पडलो तर मला उचलायला कोणीतरी येणार आहेत. आणि ह्या प्रोसेसमध्ये यू मॅन्युफॅक्चर लीडर. सो वेन लीडर ॲक्च्युली गुड लीडर इज अ लीडर हू मेक्स लीडर. आणि हे सगळं करताना तुम्हाला बऱ्याचशा गोष्टीचा अभ्यास करावा लागतो. आजच्या तारखेला तुम्हाला कुठलाही बिझनेस, कुठलाही उद्योग करायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर एखादी ॲप बनवायची असेल किंवा एखादी सॉफ्टवेअर कंपनी चालू करायची असेल तर सॉफ्टवेअर बनवण्यानंतर शिका. पहिले टॅक्सेशन शिका. आपले लॉज काय आहेत, आपल्या कुठलं रजिस्ट्रेशन मला घ्यायला पाहिजे, काय काय नॉर्म्स आहे, सायबर लॉज काय आहे. म्हणून हे ज्ञान पण घ्यायचं. आणि बऱ्याचदा असं असतं की एक तुमचा बिझनेस एका लेवलवर गेल्यावर ह्या सगळ्याचे कन्सल्टंट तुम्हाला मिळणार. पण कन्सल्टंट्स आर कन्सल्टंट्स, दे आर नॉट डिसिजन मेकर्स. सो मेक यू इन ऑर्डर टू मेक अ व्हेरी व्हेरी इन्फॉर्म्ड डिसिजन यू शुड नो. तुम्हाला काय पूर्ण GST लॉ वाचायची गरज नाही आहे, पण GST लॉ किंवा इन्कम टॅक्स लॉ किंवा कुठलाही आपला लॉ असेल त्याच्यामध्ये काय काय इरेग्युलॅरिटीज असतात, म्हणजे इरेग्युलॅरिटी म्हणजे काय हे वाचा. म्हणजे हे चुकी माझ्यासाठी होऊ शकत नाही. नंतर एखादा बिझनेस जेव्हा आपल्याला वाढवायचा असतो तर कुठल्याही एकाच कस्टमरवर किंवा एकाच क्लायंटवर किंवा कुठल्या एका स्ट्रीमवर अवलंबून राहू नये. बरेचसे छोटे छोटे वेगळे वेगळे स्ट्रीम राहावे. फक्त फास्टेस्ट बॉलर असले तर चालणार नाही, कधी स्पिन बॉलर पण असावा, है ना. तर अशा प्रकारे वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातली स्वतःबद्दल एक आपली माहिती आणि ती म्हणजे अनकंडिशनली आणि अनइंटरप्टेबली चालू असायला पाहिजे. तुम्ही कितीही मोठे बिझनेसमन झाले तरी तुम्ही बिझनेसमनवरून एक नॉन बिझनेसमन किंवा एक फेल्युअर बनायला, तुम्हाला समजा बिझनेस बनायला 20 वर्ष लागले असेल तर 2 दिवसात सुद्धा तुम्ही एक फेल्युअर बिझनेसमन आणि असे बरेचसे एक्झाम्पल आहे. आणि ॲडॉप्टेबिलिटी म्हणजे मार्केट चेंज, समाजातली परिस्थिती चेंज. आता जसं कोरोना आला, हे आपण स्वप्नातही नव्हतं पाहिलं. यू कांट बेसिकली. म्हणून आपल्या बिझनेसमध्ये जनरेट होणारा रेव्हेन्यू हा प्रॉफिट कधीच समजू नये. याच्यामध्ये रेव्हेन्यूमध्ये सगळे खर्च, टॅक्सेशन सगळं झाल्यावर जे उरतं ते माझं नवीन भांडवल आहे हा विचार करायला पाहिजे. लोक हा एक प्रॉब्लेम करतात. आणि दुसरं मग असतात की एव्हरीबडी हॅज अ पॅशन, है ना. तर मला मित्र असाच बोलला की भाई मुझे ऐसा करना है, इसके लिए मैं पैसे जुगाड़ता हूँ. मला जर एखाद्या गोष्टीची तुम्हाला जर आवड असेल किंवा पॅशन असेल ना आणि त्या गोष्टीसाठी जर तुम्हाला पैसे जुगाड करायचे असेल तर यू आर गोइंग टू फेल. उरलेल्या पैशातून आपले शौक करा, उरलेल्या पैशातून आपलं पॅशन करा. पण एक बिझनेसमन आणि एक उद्योजकाचा सगळ्यात मोठं पॅशन म्हणजे बिझनेस चालू ठेवणे हाच असतं. आणि जसं तुम्ही 10 वर्ष बिझनेस करणार असेल तर मित्र हे लक्षात ठेवा, 8 वर्ष तुम्हाला फक्त उभं राहायचं आहे, फक्त सस्टेन करायचं आहे. किती मोठे तुफान येऊ द्या, वाराधून येऊ द्या, कोरोना येऊ द्या, अजून काही येऊ द्या, तुम्ही जर तेव्हा स्वतःला सांभाळून ठेवू शकले तर तुमच्या आयुष्यात, तुमच्या करिअरमध्ये 2 वर्ष कमीत कमी 20% टाईम यू विल गेट वेर यू कॅन स्लॉग. म्हणजे जसं मी म्हणजे बऱ्याचदा माझ्या जीवनात मी क्रिकेटशी फार कम्पेअर करतो बिझनेसला. वेन यू गेट अ पॉवर प्ले जस्ट स्लॉग. तर शेवटच्या 5 ओव्हरमध्ये जर मॅच जिंकायची असेल तर मित्रा 15 ओव्हर तुला तिथे राहणं जरुरी आहे. 15 ओव्हरमध्ये आपण ऑल आउट झालो तर शेवटच्या 5 ओव्हरमध्ये आपण मॅक्सिमाइज करू नाही शकत. वेळेचा अभाव असल्यामुळे मित्र अशा बऱ्याचशा गोष्टी आहे. आणि मी काही श्रीकांतजीसारखा खूप मोठा वक्ता नाही आहे. आणि बेसिकली हे म्हणजे अनिलजीचं प्रेम आहे, नाही तर मी असा फॉर्मली कधी भाषण वगैरे ते माझं नसते. कारण की मी मागेच बॅक बेंचरच आहे, कॉलेजपासूनच मी बॅक बेंचरच असतो. पण माझं नाव, माझ्या कंपनीचं नाव
आणि माझा मोबाईल नंबर सोशल मीडियावर, फेसबुकवर, गुगलवरही प्रशांत उगेमुगे मोबाईल नंबर टाकला तरी आहे. तरी आणि मला गेल्या 4 वर्षात कमीत कमी 2000 लोकांनी वेगवेगळ्या कारणासाठी फोन केला. कधी नोकरीसाठी, कधी काय मार्गदर्शनासाठी. तर विदर्भातल्या किंवा महाराष्ट्रातल्या किंवा कुठल्याही अशा माणसाला ज्याला माझी कशाही प्रकारे मदत होऊ शकत असेल, है ना, पैशाशिवाय, कारण ते माझ्याकडे नाहीत. माझ्याकडे जे पैसे आहेत ते मी पूर्ण बिझनेसमध्येच टाकतो. म्हणून मी म्हटलं अजून यशस्वी उद्योजक झालेलं नाही, कारण की मी अजून आपल्या बिझनेसमध्ये प्रॉफिट काढणं चालू नाही केलं. यू विल बी सरप्राइज टू नो, इवन टुडे आय टेक सॅलरी फ्रॉम माय कंपनी. आम्ही प्रॉफिट वेगळं नाही काढत. जेवढे माझा पगार आहे आणि जेवढा पगार मला असं वाटतं की हा माझ्या जागी जर दुसरा कोणी माणूस ठेवला असता, त्याला एवढाच पगार कंपनीने दिला असता. तेवढाच पगार घ्या आपल्या कंपनीकडून. कंपनी मोठी झाली तर तुम्ही मोठे व्हाल, है ना. एक इंग्लिशमध्ये एक कहावत आहे की अ मॅन इज नोन बाय कंपनी ही कीप्स. बिझनेसमध्ये मित्र हो, अ कंपनी इज नोन बाय द मेन ही रिटेन्स. जेवढे चांगले आणि जेवढे चांगले रिसोर्सेस किंवा चांगले लोक तुमच्या कंपनीत रिटेन कराल, आणि हे रिटेन करायसाठी कंपनीची फायनान्शियल हेल्थ, कंपनीचं एन्व्हायरमेंट आणि कंपनीच्या पॉलिसीज ह्या चांगल्या असल्या पाहिजे. धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल अनिलजी, आणि मी कधीही पण उपलब्ध राहील. नमस्कार. धन्यवाद प्रशांतजी. आपण सांगितलं की मी यशस्वी उद्योजक नाही. कोणताही मोठा माणूस, मोठी व्यक्ती हा कधी मी मोठा आहे असं सांगत नाही, परंतु त्यांच्या एकूणच व्यवहारातून, वागण्या बोलण्यातून आणि व्यवसायातून त्यांचं मोठेपण सिद्ध होत असतं. आपण आलात आणि अतिशय उत्तम अशा प्रकारचं मार्गदर्शन आमच्या सुशिक्षित युवकांना केलं, त्याबद्दल आपले खूप खूप आभार, धन्यवाद. यानंतर दुसरे वक्ते आपले आहेत माननीय श्री आमदार नागो गानार सर. मी आपणास विनंती करतो की आपणही शुभेच्छा द्याव्या. फॉर्च्यून फाउंडेशन यूथ एम्पॉवरमेंट समिट 2021 आत्मनिर्भर भारत याबाबत चर्चासत्र कालपासून सुरू करण्यात आलेलं आहे. संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक अनिलजी सोले यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 7 वर्षापासून हा प्रयोग नित्यनेमाने सुरू आहे. खरं म्हणजे आत्मनिर्भर भारत ही संकल्पना प्रत्यक्षात या देशात रुजवायची, आणायची आहे. आम्ही ज्या शिक्षणातून तयार झालो ती नोकरी मिळवण्याची मानसिकता निर्माण करणारी शिक्षण व्यवस्था आहे. नोकरी मिळवण्यासाठीच शिक्षण, आणि शिक्षण झालं की नोकरी मिळवण्याचे प्रयत्न, हीच दिशा घेऊन आम्ही जगण्याचा विचार करतो. तो विचार, ती मानसिकता बदलणं ही काळाची गरज आहे, आणि ती बदलण्यासाठीच या देशाचे प्रधानमंत्री यांनी शिक्षण व्यवस्था नव्याने प्रस्तावित केलेली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, त्या धोरणाचा अवलंब जितक्या लवकर होईल तितक्या लवकर तो करणं गरजेचं आहे. आणि आम्हाला जी मानसिकता शिक्षणातून आम्ही प्राप्त केली ती बदलून काळानुरूप उद्योजकाची मानसिकता स्वीकारण्याची आवश्यकता आहे. याकरता या चिंतनातून आपल्याला निश्चितच लाभ होईल, परंतु आपण हे चिंतन स्वीकारलं पाहिजे आणि त्यानुसार उद्योजक बनण्याची संधी शोधून त्यामागे लागलं पाहिजे, अशी मी अपेक्षा करतो. या कार्यक्रमाला माझ्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय मोजक्या शब्दात सरांनी पुढचं भविष्य काय असेल त्याकरता जी राष्ट्रीय शिक्षण नीती तयार झालेली आहे त्याबद्दलची माहिती दिलेली आहे. आणि आजच्या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण, ज्यांच्या मार्गदर्शनासाठी आपण आतुरतेने वाट बघत आहात, असे युवकांचे प्रेरणास्थान, प्रेरणास्रोत, युवकांच्या
हृदयाची धडकन. माननीय यशस्वी उद्योजक आहेत, ते मोटिवेटर आहेत. विविध प्रकारचं मार्गदर्शन आणि त्यांनी वेगवेगळ्या संस्थांमध्ये केलेलं आहे. माननीय श्रीकांतजींना मी विनंती करतो की आपण आपल्या ओजस्वी वाणीने आम्हाला आणि मार्गदर्शन करा. माननीय श्रीकांतजी भारतीय. सर्वांना नमस्कार. फक्त योगेश एक मिनिट माईक वर येऊन सांग की माझा नीट आवाज येतोय म्हणून. श्रीकांतजी आवाज येतोय? हो, माझा आवाज येतोय का? हो हो, ओके ओके, येतोय? होय हो, अं, येतोय येतोय. फॉर्च्यून फाउंडेशनचे फाउंडर अध्यक्ष, माझे मित्र आणि ज्यांनी विदर्भाच्या, हळूहळू महाराष्ट्राच्या आणि आता तर काही अंशी देशातल्या युवकांच्या प्रज्ञाचक्षूमध्ये सृजनतेचं बीज रोवलं, त्यांच्या निर्माण शक्तीला प्रेरणा दिली, असे माझे मित्र बंधुवर्य अनिलजी, आदरणीय प्रशांतजी, आदरणीय गाणार सर, माझा मित्र योगेश, आणि या आत्मनिर्भर भारत या शृंखलेमध्ये द्वितीय सत्रामध्ये उपस्थित प्रचंड मोठ्या संख्येने माझं छोटस बोलणं ऐकायला उपस्थित झालेले युवा शक्ती भगिनी आणि बंधूंनो, अनिलजी मला जेव्हा तुम्ही या विषयाच्या मांडणी करायला सांगितलं आणि आदेश दिला, मला मोठी गंमत वाटली. खरं पाहिलं तर हे माझं ओरिजिनल डोमेन नाहीये. म्हणजे प्रशांतजींचं मी भाषण ऐकत होतो आणि मला क्षणभर असं वाटलं की यांनी थांबूच नये. हा विषय अधिकारवाणीने बोलण्याची ताकद, मॉरॅलिटी, नैतिकता खरं तर प्रशांतजी तुमची आहे. अनुभवाच्या आधारावर तुम्ही जे सांगत होता ते जास्त मला जिवंत वाटत होतं. मी खरं पाहिलं तर आज उपस्थित असलेल्या सगळ्यांना हे आवर्जून सांगितलं पाहिजे, मी आयुष्यात एकही उद्योग केला नाही. म्हणजे अनिलजी आणि मी राजकारणात जो उद्योग करतो तो तुम्ही तिकडे करू नका. मला आठवतं माझं लग्न झाल्यानंतर मी मूळ नागपूरचाच आहे, जयप्रकाश नगरला राहत होतो. अगोदर प्रचारक होतो, पूर्णवेळ होतो, कुठला उद्योग केला नव्हता, कुठला व्यवसाय केला नव्हता, पूर्णवेळ होतो. लग्न झाल्यानंतर माझ्या बायकोनी मला सांगितलं किराण्याचं सामान घेऊन या. तिला असं वाटलं की आपला नवरा विदर्भातला आहे, एकत्र कुटुंबातला आहे. तिने एक किराण्याची यादी दिली. त्याच्या समोर किती आणायचं हे काही तिने लिहिलं नाही. ती मूळ मुंबईची, मी मूळ वराडातला. यादी घेऊन मी, माझे मित्र रागीट, आपण सगळे लोक ओळखतात, त्यांच्या किराण्याच्या दुकानात गेलो आणि मी माझ्या हिशोबाने जिरं लिहिलं 5 किलो. तो म्हणला जिरं 5 किलो? मी म्हणलं सगळं किलो द्यायलाच आहे. तुम्हाला म्हणला श्रीकांतजी याची तुम्हाला सवय नाही, जिरं 5 किलो कोणी कधी नेत नसतं. आम्ही व्यवसायाच्या, उद्योगाच्या पहिल्याच परीक्षेत त्या अर्थाने नापास झालो. पण गेले कित्येक वर्ष मी वेगवेगळ्या उद्योजकांना भेटतोय, त्यांच्याकडनं शिकतोय, त्यांच्याकडनं अनुभवतोय आणि मोकळ्या मनाने मी हे आवर्जून सांगितलं पाहिजे की आजचा जो विषय आहे त्या विषयातला जो मुख्य भाग आहे तो व्यक्तित्वाचा आहे. मी
अनिलजी, तुमचं अत्यंत मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही हा जो वसा पुढे नेताय ना, तो वसा विदर्भाच्या तरुण उद्योजकांना खूप मोठा दिलासा देणार आहे. माझ्यापेक्षा आदरणीय प्रशांतजी हे अधिक चांगलं सांगू शकतील की आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं केलं पाहिजे. जसं मागाशी अनिलजी तुम्ही शब्द वापरला आउट ऑफ बॉक्स. बरेच वेळा एखादी कन्सेप्ट, संकल्पना, एखादा शब्द कॉइन ज्यावेळेस होतो ना, त्यावेळेस तो असंख्य लोकांना प्रेरणा सुद्धा देत असतो. तुम्ही अनिलजी विदर्भाच्या भूमिकेमध्ये प्रामुख्याने हा जो प्रयोग चालू केला, या प्रयोगाला ज्या वेगवेगळ्या दिशा मिळत चालल्यात, जे वेगवेगळे विषय तुम्ही इंट्रोड्यूस करत चालल्यात, त्यामधला जो आजचा विषय आहे, तो विषय खरं पाहिलं तर स्वच्छपणे 2 ते 3 सेशन मध्ये मांडण्यातला आहे. आज मी छोटासा प्रयत्न करणार आहे की तो एक 35 मिनिटाच्या भाषणात कसा मांडता येईल. खरं पाहिलं तर काही शब्द, काही कन्सेप्ट परंपरेने जेव्हा विकसित होतात ना, तेव्हा त्यात काही व्हायरल इन्फेक्शन येतात. दुर्दैवाने आपल्याकडे व्यक्तित्व, व्यक्तिमत्व या शब्दाला, इंग्रजी शब्दाला पर्सनॅलिटी, आणि मग त्यांच्या शब्दाला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. भारतामध्ये इतके देखणे शब्द आहेत. भारतामध्ये विकसित झालेले इतके वेगवेगळ्या कल्पना आहेत, त्याला अनुरूप शब्द आहेत. पण इंग्रजांच्या आक्रमणानंतर काही शब्द मराठीच्या अर्थाला पर्यायी आले आणि दुर्दैवाने ते वेगवेगळ्या क्षेत्रात रुजत गेले आणि त्याचे परिणाम चुकीचे होत गेले. मी खूप वेळा गमतीने म्हणतो सुद्धा की राधिके तूने बंसुरी चुराई हे भजन म्हटल्यानंतर निर्माण होणारं भावविश्व आणि राधा स्टोलन द फ्ल्यूट ऑफ कृष्ण असं म्हटल्यानंतर तयार होणारा अर्थ, ह्याच्यातला फरक इतका भयानक आहे. तसा सेम 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 हे इंडस्ट्रियलिस्ट पर्सनॅलिटी आणि मग त्या पर्सनॅलिटीचं डेव्हलपमेंट. दुर्दैवाने शब्दाचा अर्थ जर नीट कळला नाही तर त्याच्यातला वाईट संस्कार येतात, असा हा शब्द आहे. पर्सनॅलिटी या शब्दाचा जन्म पर्सोना या शब्दापासून झाला. पर्सोना हा एक लॅटिन शब्द आहे. हा कसा वापरला जायचा? त्या कल्चरमध्ये मुखवटे चेहऱ्याला लावून काही ऍक्ट केल्या जायचे, थिएटर ऍक्ट केल्या जायचे. दॅट इज कॉल्ड पर्सोना. आणि त्यातनं शब्द तयार झाला पर्सनॅलिटी. आणि दुर्दैवाने मग त्या पर्सनॅलिटीचं डेव्हलपमेंट सुद्धा तसंच आर्टिफिशियल उभं केलं गेलं. पश्चिम देशामध्ये व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्वाचा विकास, पर्सनॅलिटी आणि पर्सनॅलिटीचं डेव्हलपमेंट, इन्हॅन्समेंट, मोठं होणं, पुढे जाणं, हे फक्त शरीर आणि बुद्धीपुरतं मर्यादित राहिलंय. पण आपल्याकडे क्षेत्र कुठलंही असू द्या, त्यातलं जे व्यक्तित्व आहे, त्या शब्दाचा नीट अर्थ कळला तर लक्षात येईल त्याचा संस्कार वेगळा आहे. व्यक्ती अधिक तत्व बरोबर व्यक्तित्व. आणि दुर्दैवाने असं झालं की भारतामध्ये सुद्धा पर्सनॅलिटीच्या आधारावरच्या चर्चा पाश्चिमात्यांच्या प्रभावात सुरू झाल्या. म्हणजे प्राथमिक स्तरावर मी सहज एक व्ही बी वॅटसन नावाचे सायकोलॉजिस्ट आहेत, ते असं म्हणतात की पर्सनॅलिटी इज द सेम of the activities that can be discovered by actual observation over a long enough period of time
टू गिव्ह ए रिलायबल इन्फॉर्मेशन. म्हणजे एखाद्या माणसाच्या आयुष्याच्या जर्नीमध्ये तो जसा जसा वागत जातो त्याच्या ऍक्टिव्हिटीचा अभ्यास करणं आणि त्यातनं रिलायबल जी इन्फॉर्मेशन येतं त्यातनं जे उभं राहतं ते पर्सनॅलिटी. एक अल्पोर्ट नावाचा सायकोलॉजिस्ट आहे, तो असं म्हणतो की पर्सनॅलिटी इज ए डायनामिक ऑर्गनायझेशन विदिन ए इंडिव्हिज्युअल ऑफ दोज psychophysical system that determine his or her unique adjustment to his or her environment. मित्र, तुम्ही जेवढ्या विदेशी लोकांच्या परिभाषा याच्यातल्या बघाल, उदाहरणार्थ कॅटर असं म्हणतो की पर्सनॅलिटी इज दॅट विच परमिट्स ए प्रिडिक्शन व्हॉट ए पर्सन विल डू इन ए गिव्हन सिच्युएशन. या सगळ्या परिभाषा बुद्धी आणि शरीर या दोन गोष्टीवर जाऊन थांबतात. आणि त्यामुळे हळूहळू विदेशामध्ये एखादी पर्सनॅलिटी, एखादं व्यक्तित्व, म्हणजे उद्योजकाचं व्यक्तित्व असू दे, सिने क्षेत्रातलं असू दे, राजकीय क्षेत्रातलं असू दे, ते बुद्धी प्रामाण्य, ते व्यक्ती म्हणजे शरीर प्रामाण्य होतं. आणि हळूहळू त्याचं डेफिनेशन आहे त्याच्या कंप्लीट लाईफशी कनेक्ट करतं. म्हणजे मला आठवतं की मी OSD असताना एक दिवस दुपारी 4:30 वाजता इरोस थिएटरच्या एका मॅनेजरने मला फोन केला. तो म्हणला की सर हमारे यहाँ पे एक प्रॉब्लम हुआ है, आप आइए यहाँ पे. माझा मित्र होता, मी त्याला म्हटलं मी मंत्रालय से आ नहीं सकता, हुआ क्या है? तो म्हणजे मैं आपको बताता हूँ. मग त्यावेळेस त्याची भेट झाली नाही. 2 दिवसांनी तो मला भेटला. मी त्याला असं विचारलं काय झालं. तो म्हणले आपके सरकार का एक बड़ा डॉक्टर, वैद्यकीय ऑफिसर हमारे थिएटर के सामने शाम को 6 बजे आया. पोर्च में गाड़ी है, वो सिक्योरिटी वाला दौड़ते दौड़ते यार वो उसको कहता है कि सर गाड़ी जल्दी पीछे लीजिए, ट्रैफिक जाम हो जाएगा, ये शो का समय है. आणि तो भडकला अक्षरशः. आणि तो त्या चौकीदाराला असं म्हणाला आप मुझे पहचानते नहीं? अरे मैं एक डॉक्टर हूं. तो चौकीदार त्याला म्हणला साहब ये हॉस्पिटल नहीं है, थिएटर है. प्रसंग बघा कसा आहे. ही दुर्दैवानी भारतामध्ये उभे झालेल्या पर्सनॅलिटीच्या डेफिनेशनचा प्रॉब्लेम आहे. तो चौकीदार त्याला असं म्हणतो की ये थिएटर है, हॉस्पिटल नाही. याचा अर्थ असा की इथे तू जो आलाय तो रसिक म्हणून आलाय, डॉक्टर म्हणून नाही. याचा अर्थ असा की प्रत्येक माणसामध्ये रोल बदलला की व्यक्तित्वाचं प्रोजेक्शन, व्यक्तित्वाचं दर्शन हे बदलतं. एका माणसामध्ये तो कोणाचा मुलगा आहे, तो कोणाचा बाप आहे, तो कोणाचा भाऊ आहे, तो कोणाचा नवरा आहे, तो कोणाचा दीर आहे. रोल बदलला पाहिजे. त्यामुळे भारतामध्ये जो शब्द वापरला गेला तो व्यक्तित्व, व्यक्ती आणि त्यातलं तत्व, हे जेव्हा माणसाला समजेल तेव्हा मग ते क्षेत्र कुठलेही असू दे, सिने क्षेत्र असू दे, राजकीय क्षेत्र असू दे, उद्योग असू दे, हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा त्याच्यातल्या यशस्वीतेच्या वाटचालीचा अंदाज घेता येतो. माझी एक बहीण आहे, पायलट आहे, तिचं आता लग्न जुळलं. अहमदाबादला एंगेजमेंट होतं, आम्ही गेलो. ही माझी बहीण पायलट आहे, स्मार्ट आहे, डायनामिक आहे, थोडी टॉकेटिव्ह आहे. होणारा नवरा शांत, कुल, काम, क्वाइट. मी माझ्या बहिणीला असं विचारलं कसं आहे. ती म्हणली दादा 100% हसबंड मटेरियल आहे. त्यातला गमतीचा भाग सोडा,
पण याचा अर्थ असा की त्या व्यक्तीमधलं जे व्यक्तित्व आहे पती म्हणूनच ते करेक्ट आहे. म्हणजे उद्योजक म्हणूनच जे व्यक्तित्व आहे त्यासाठी पहिले व्यक्ती याचा विचार करावा लागेल. मित्रो, प्रशांतजी जेव्हा बोलत होते तर असं मला एका गोष्टीची आठवण झाली. आपल्या विदर्भामधलेच प्रथित यश वक्ते, अभ्यासक, तत्वचिंतक श्रद्धेय राम शेवाळकर माझ्या अचलपूर परतवाड्याचे आहेत. एक वेळेस मी त्यांना भेटायला गेलो होतो. ते मला असं म्हणाले, श्रीकांत, समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात मोठ्या झालेल्या माणसांकडे बघून तू असा हो, यापेक्षा तू हो. कारण या देशातल्या कुठल्याच आईने आपल्या मुलाचं नाव अजूनपर्यंत रावण नाही ठेवलं, अजूनपर्यंत कंस नाही ठेवलं. ते म्हणले की क्षेत्र कुठलंही असू दे, तू हो. मी प्रशांतजींचं ज्यावेळेस ऐकत होतो त्यावेळेस मला या वाक्याची त्यांची आठवण झाली की आपल्या मधला जो मी आहे, जो त्या क्षेत्रासाठी आपल्याला कनेक्ट करायचा आहे, तो मी समजून घेतला पाहिजे. एक तर सार्वत्रिक आणि एक व्यक्तिगत स्तरावर. मित्रो, मी जसं मगाशी तुम्हाला म्हटलं की दुर्दैवानी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हे जसं पाश्चिमात्यांनी कॉइन केलं, त्याचा आधार 2 शरीर आणि बुद्धी. इव्हन मी आवर्जून सांगितलं पाहिजे की आता या 10 वर्षाच्या काळात विश्वातले सायकोलॉजिस्ट सुद्धा हळूहळू भारतातल्या जीवन दर्शनामध्ये मांडलेल्या मुद्द्यांच्या आधारावर माणूस या इन्स्टिट्यूटची चर्चा करायला लागली आहे. आता ते कुठे मन या विषयावर आलेले आहे, ज्याची चिंता आमच्या इथे माऊलींनी केली, ऋषीमुनींनी केली. त्यामुळे आपल्याला सुद्धा आजच्या सेशन मध्ये पहिल्यांदा व्यक्ती जोपर्यंत आपण समजून घेत नाही तोपर्यंत आपल्याला व्यक्तित्व या विषयावर जाता येणार नाही, आणि त्याशिवाय आपल्याला उद्योजक व्यक्तित्व या विषयावर जाता येणार नाही. या विषयाच्या मूळ गाभ्यात शिरण्याच्या पूर्वी मला तुम्हा सगळ्यांना एक विनंती करायची आहे. मित्रो, उद्योजक व्यक्तित्व हा विषय कित्येक अभ्यासू लोकांनी, कित्येक अधिकारी लोकांनी, कित्येक अनुभवी लोकांनी अत्यंत प्रभावीपणे मांडलेला आहे. मला तुम्हाला विनंती आहे की या विषयावर कित्येक पुस्तक आहेत. खूप जणांनी सवय असते की अशा पुस्तकात काही पडलं नाही, अशा युट्यूबच्या भाषणावर काही पडलं नाही. मी मात्र असं तुम्हाला म्हणणार नाही. माझा तुम्हाला आग्रह आहे, माझा हा दावा नाही की मी जे मांडतोय ते अंतिम आहे, 100% नाही. माझ्या अनुभवाच्या आधारावर, मी ज्या लोकांना भेटलो त्यांच्या आधारावर मी हे मांडणार आहे. पण युट्यूबवर अशा विषयावर अतिशय चांगली मांडणी केली आहे. काही पुस्तकं आहेत, लोकांनी अनुभवाच्या मांडलंय, वाचलं पाहिजे. बरेच वेळ असं असतं की प्रत्येक माणसाच्या त्याच्या जर्नीमध्ये एखादा मुद्दा असा माणसाला मिळून जातो. मी प्रशांतजींचं ऐकत होतो, ते असं म्हणले की मी यशस्वी उद्योजक नाही. याच्यासारखा यशस्वी उद्योजक नाही. याचा अर्थ असा की यशस्वी उद्योगाचं त्यांचं लक्ष हे जन्मोजन्मी मिळवण्या एवढं मोठं आहे. आता हा एक वेगळा आशय मिळालाय. मला तुम्हा सगळ्यांना लोकांना विनंती आहे की युट्यूब वरती अनेक पुस्तकांवरती या विषयावर अप्रतिम मांडणी लोकांनी केली आहे, ती तुम्ही आवर्जून वाचली पाहिजे. मित्रो, उद्योजक व्यक्तित्व यासाठी माणूस म्हणजे काय, व्यक्ती म्हणजे काय,
खरं पाहिलं तर सिंपल आहे. भारतामध्ये पिढ्यानपिढ्या सांगितलंय, शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा म्हणजे माणूस. शरीर म्हणजे माणूस नाही, केवळ बुद्धी म्हणजे माणूस नाही, केवळ मन म्हणजे माणूस नाही, आणि केवळ आत्मा म्हणजे माणूस नाही. जेव्हा एखादा प्रोजेक्ट, एखादा व्यवसाय, एखादा उद्योग किंवा कुठलंही क्षेत्र, जेव्हा माणूस त्या क्षेत्रामध्ये उतरतो ना, तेव्हा त्याचं शरीर, मन, बुद्धी, आत्मा कंप्लीट इन्स्ट्रुमेंट उतरलं तरच यश. त्यामुळे उत्कृष्ट उद्योजक, यशस्वी उद्योजक, उद्योजक म्हणूनचं व्यक्तित्व किंवा ओव्हरऑल व्यक्तित्वाचा विकास, यासाठी आपल्याला या चारही मुद्द्यांच्या प्रवासाच्या वाटचालीचा विचार करावा लागेल. या चारही मुद्द्यांना स्पर्श करावा लागेल. शेवटी शरीर, शरीर म्हणूनचा विकास, शेवटी मन, मन म्हणूनचा विकास, शेवटी बुद्धी, बुद्धी म्हणूनचा विकास, आणि शेवटी आत्मा, आत्मा म्हणूनचा विकास. मित्रो, मागे एक वेळेस मी बेंगलोरला एका कॉन्फरन्सला गेलो होतो, आणि माझ्या अगोदर एक अप्रतिम इंडस्ट्रियलिस्ट आहे बेंगलोरचे, चित्तरंजन म्हणून. वयाच्या 27-28व्या वर्षी शाळेच्या चपराशाच्या या मुलांनी एक प्रतीत यश उद्योग उभा केला. मी त्यांच्याशी बोलत होतो. माझ्या लक्षात असं आलं की कुठली तरी एक गोष्ट अशी नक्कीच लागते की ती जर माणसाने ठरवली तर तो या चारही भावविश्वाला स्पर्श करू शकतो. ती जर नसेल तर तो करूच शकत नाही. म्हणजे उद्योजकाचा पोरगा उद्योजक, मग त्याच्याकडे पैसा असेल तो उद्योजक. पण ते मला असं म्हणाले की एक ही बात यदि है तो ये आपके चारों भी बातों पे स्पर्श हो सकता है. आणि त्यांनी मला त्यांच्या आवडत्या गाण्याचं एक वाक्य सांगितलं. म्हणजे आपका अच्छा लगने वाला गाना कौन सा? तो बोले आपको अजीब लगेगा लेकिन दिल चीज क्या है आप जान लीजिए. मैं इतने बार सुनता हूं. मतलब अच्छा आप तो बड़े कृष्णवाल लग रहे हो. तो बोले नहीं, इसलिए नहीं श्रीकांत जी, मुश्किल नहीं है कुछ भी अगर ठान लीजिए. बोले हर वक्त जब कभी मैं ये गाना सुनता हूं ना श्रीकांत जी, तो इस लाइन को देखता हूं. यदि ठान लेते हैं, उद्योजक म्हणूनचं व्यक्तित्व किंवा उद्योजकासाठी अनुरूप व्यक्तित्व हे तेव्हाच विकसित केल्या जाऊ शकतं जेव्हा तुम्ही ठरवाल. माझं आताचं वाक्य आवडेल की नाही आवडेल मला माहित नाही, पण मी राजकीय क्षेत्रात माझ्या मित्रांशी सुद्धा हे बोलतो की तुम्हाला राजकारणात येऊन जर मोठं व्हायचं असेल ना, तुम्ही महत्वाकांक्षा असल्याशिवाय मोठं नाही होऊ शकत. आयडियोलॉजिकल कमिटमेंट, पार्टी कमिटमेंट, नेशन कमिटमेंट, येस नक्कीच हवंय, पण आतून एक महत्वाकांक्षा लागते. सेम थिंग अबाउट द उद्योजक, ज्याचा प्रशांतजींनी थोडासा उल्लेख केला. एक प्रचंड आतून महत्वाकांक्षा लागते, आणि ती जर निर्माण झाली तरच शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा उद्योजक म्हणूनच्या विषयात आपण विकसित करू शकतो. मागे मी एका ठिकाणी गेलो असताना एक गमतीने असं म्हटलं की इट्स अ सब्जेक्ट ऑफ 5C and 5D. 5CD. It's a capacity, commitment, character, conviction, credibility, courage, and clarity. Same thing, devotion, determination, dedication, dynamism. या सगळ्या गोष्टी जर शोधायच्या असेल तर तुम्हाला शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा या सगळ्या ठिकाणी सापडतात.
मित्र, मी माझ्या सगळ्या 4 विषयातल्या मांडणीमध्ये एकही उदाहरण रतन टाटाचं देणार नाही, एक पण नाही. 3 महिन्यापूर्वी मी अंधेरीमध्ये माझ्या एका मित्राच्या वास्तूच्या कार्यक्रमाला गेलो होतो. 603 फ्लॅट नंबर 6व्या मजल्यावर सकाळी 8:30 वाजता मी पोहोचलो, कारण त्याचा आग्रह होता की श्रीकांत पहिल्या वेळेपासून आहे, कारण मी खूप कष्टाने छोट्याशा गावातनं आलोय, बार्शीमधनं, इथे मी 3 बेडरूमचा फ्लॅट घेतलाय, तू पहिल्या वेळेपासून आहे. म्हणून मी लिफ्टच्या बाहेर उभा, एक 27-28 वर्षाचा मुलगा ट्रॅक सूट घालून, बॅग मागे, कॅप लावलेली, शूज, आणि अक्षरशः धावत धावत तो लिफ्ट पाशी आला. लिफ्ट येत होती आणि तो मोबाईलवर कानामध्ये टाकून बोलत होता की आय विल कम्प्लीट दिस टास्क अप टू 11:30. इट विल स्टार्ट at 9:30. Maybe it takes some half an hour to join you. Then we will start next task at 12 and we will complete at 1:30 because there is no muhurta after 2. मी सगळं ऐकत होतो आणि मी माझ्या बायकोला म्हणलं, एवढ्या सगळ्या इंग्रजीमध्ये मुहूर्त शब्द मात्र मराठीत बोलला बरं झालं. आणि आम्ही दोघे हसलो. लिफ्ट आली, आम्ही दोघेही नवरा बायको, आणि तो मला म्हणलं की 6th फ्लोअर. म्हटलं आम्ही पण तिथेच चाललोय, आणि तो वरती आला. आम्ही जसे आतमध्ये बाहेर आलो तसं त्या माझ्या मित्राचा मुलगा आला, त्यांनी त्याला शेक हँड केला आणि तो त्याला म्हणला की आपल्याला आवरायला 7व्या मजल्यावर आले, आणि तो 7. तुझ्या म्हणलेली आणि 10 मिनिटांमध्ये एक अत्यंत देखणा याज्ञिक तरुण माझ्यासमोर दाखल झाला. आय वॉज शॉक. तोच मुलगा होता. अटायर चेंज, पूर्ण रेशमी पट्टा, अप्रतिम क्वालिटीचं धोतर, गंध लावलेलं, टिका लावलेला, पंचा खांद्यावर टाकलेला, जाड लांबव, व्यवस्थित स्वच्छ पांढरं. आणि तो आला आणि ते माझ्या मित्राला म्हणाला की प्रथमेशजी चला स्टार्ट करू. आणि 9:30 ते 11:30 2 तासाच्या कालावधीमध्ये त्यांनी वास्तूची सांगितलेली पूजा ही मी माझ्या आयुष्यात ऐकलेली सगळ्यात अप्रतिम पूजा. प्रत्येक श्लोकाचा अर्थ नवीन पिढीला सांगत होता. आणि आटोपल्यावर मी त्याला असं म्हटलं की मी पहिल्यांदा असं बघितलंय. काय करता तुम्ही? तर त्याचं वाक्य आहे, सर मी MSc झालेलो आहे, MSc केमिस्ट्री आहे, मी हे शिकलो आहे. इट्स क्लिअर कट माय इंडस्ट्री, ही माझी इंडस्ट्री आहे. आणि नंतर त्याचा जो संवाद होता तो मला सांगायचा आहे. तो मला असं म्हणाला की मी दिवसातून काळाच्या अनुरूप असलेल्या पूजेला टास्क समजतो, ते विधिवत काळाच्या अनुरूप मांडणी करतो. आणि म्हटलं एका दिवशी किती करतो? तो म्हणले हे माझ्या हातात नसतं, पण जेवढं करतो तेवढं फुल एनर्जीने करतो. आणि त्यांनी मला त्याचा रुटीन सांगितलं. तो असं म्हणाला की मी सकाळी रोज विदाउट फेल स्वतःच्या शरीरासाठी 50 मिनिटं देतो. विदाउट फेल. तो मला असं म्हणाला की मी माझ्या या प्रोफेशनला एक इंडस्ट्री समजतो, कारण मला याच्यात पुढे जायचं आहे. आणि जर मला पुढे जायचं असेल तर विदाउट एनर्जी लेवल मी पुढे जाऊच शकत नाही. तो म्हणजे मी जर फिजिकली फिट असेल ना तरच हे करू शकेल. उद्योग कुठलाही असू द्या, इफ यू आर फिजिकली फिट तरच तुम्ही न्याय देऊ शकता. आता मला प्रशांतजींचं त्यांच्या भाषणातला मुद्दा इतका अप्रतिम आवडला की मी माझ्या टीमला लीडरशिप करायला देतो, कारण मला मागे राहायचं असतं, कारण पडलेल्या माणसाला उचललं पाहिजे ही माझी भावना, हा त्यांचा आत्मविश्वास. पण हे करायसाठी फिजिकल स्ट्रेंथ असावीच लागते.
शक्यच नाही त्याच्याशिवाय. पडलेल्याला उचलणं आणि तेवढ्याच गतीने समोर जर न्यायचं असेल तर आपल्याला एनर्जी लागतेच, त्याशिवाय शक्यच नाही. तेव्हा शरीर माध्यम खलुधर्म साधन. तो मुलगा मला असं म्हणाला, एनर्जी अँड अटायर इज अ कंपल्शन फॉर माय इंडस्ट्री. इट्स अ कंपल्शन फॉर माय इंडस्ट्री. मी जर 50 मिनिटं स्वतःच्या शरीरासाठी, स्वतःच्या श्वासाच्या साठी देत असेल तरच मी टिकेन, नाही तर टिकूच शकत नाही. त्यामुळे शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा याच्यातला जो शरीराचा भाग आहे, त्यासाठी उद्योजक व्यक्तित्वाच्या सगळ्यात महत्वाच्या गोष्टीसाठी विदाउट फिजिकल फिटनेस हे शक्यच नाही. चांगल्या शरीरामध्ये चांगलं मन, चांगल्या शरीरामध्ये चांगले विचार, चांगल्या शरीरामध्ये चांगला आत्मा. जर फिजिकली फिट नसेल तर हे होऊच शकत नाही. आणि मला कधी कधी आश्चर्य वाटतं, काय लागतं, काय लागतं. एक 15 ते 20-25 मिनिटाचा श्वासाचा व्यायाम लागतो. मी एक वेळेस मुंबईला रामदेव महाराजांसोबत एका कार्यक्रमात होतो. त्यांचा रेग्युलर कार्यक्रम झाल्यानंतर जेव्हा मी त्या राठीजींच्या घरी गेलो तेव्हा ते मला असं म्हणाले की श्रीकांत जी, मुझे कभी कभार आश्चर्य लगता है कि चीज फुकट में मिली है ना, इसलिए उसकी कीमत नहीं है. आपल्याला आपला श्वास मिळतो फ्रीमध्ये, फ्रीमध्ये मिळतो श्वास, तेव्हा त्याची किंमत नाही. पण श्वासाच्या व्यायामाने मिळालेली एनर्जी तुमचं व्यक्तित्व विकसित करत असते. आणि 24 तासातून, 8 तासातून, 12 तासातून फक्त 50 मिनिटं द्यावे लागतात, फक्त 40 मिनिटं द्यावे लागतात. आणि ज्या प्रकारचं उद्योजकाचं व्यक्तिमत्व असावं लागतं, कारण तो टीमचा नेता असतो, विदाउट एनर्जी तो डिलिव्हरच करू शकत नाही. मित्रो, अशा एनर्जी असलेल्या शरीरातूनच एक सी जन्माला येतो, दॅट इज कपॅसिटी, आणि दुसरा डी जन्माला येतं, दॅट इज डायनामिझम. सगळ्या तरुणांना माझी मनापासून विनंती आहे, जस्ट गिव्ह 30 मिनिट्स 50 मिनिट्स फॉर युअर सेल्फ. तुम्हाला उद्योजक व्हायचं आहे ना, बी अ फिजिकली फिट. विदाउट दॅट इज क्वाईट इम्पॉसिबल, क्वाईट. मी पुन्हा मोठ्या लोकांची उदाहरण देणार नाही, पण तुम्ही वाचाल तर तुमच्या लक्षात येईल की अशी सगळी माणसं सकाळी उठणारी आहेत. मी काही दिवसापूर्वी सोलापूरमध्ये एका छोट्या उद्योजकाला भेटलो. त्यांनी मला भेटायची वेळ दिली सकाळी 6:30. ही गोष्ट आहे ज्यावेळेस मी युवा मोर्चाचा संघटन मंत्री होतो. आज अप्रतिम मोठा योद्धा उद्योगपती आहे. फिजिकली फिट असणं याला इलाजच नाही. त्यामुळे उद्योजक व्यक्तित्वातला पहिला पार्ट तो आहे शरीर. आणि मी तुम्हाला अजून एक सांगतो, शरीर म्हणजे देखणे पण नाहीये, 100% नाही. तुम्ही प्रशांतजींना भेटा, ते तुम्हाला असे शेकडो उद्योजक सांगतील की ती व्यक्ती नुसती भेटायला आली की अशी पॉझिटिव्ह एनर्जी डिलिव्हर करते. त्यासाठी देखणेपणाची गरज नसते. माणूस आतून सुंदर असेल तर त्याचं देखणेपण शरीराच्या माध्यमातून बाहेर येतच. पण ते येण्यासाठी यू शुड बी फिजिकली फिट. आणि 21व्या शतकाच्या पुढचा सगळा प्रवास हा एका वेगळ्या स्पर्धेचा आहे. आणि त्याचा फार अप्रतिम उल्लेख क्रिकेटचे टर्म देऊन प्रशांतजींनी केला की शेवटच्या 5 ओव्हरमध्ये जर मॅच जिंकायची असेल तर पिचवर स्टेबल राहावं लागतं, लॉंग रन मध्ये खेळावं लागतं. आणि ते विदाउट एनर्जी शक्य नाही, विदाउट कॅपॅसिटी शक्य नाही, विदाउट पोटेन्शियल शक्य नाही.
माझी पहिली विनंती तमाम तरुणांना आहे, जस्ट गिव्ह 30-40 मिनिट्स टू युअरसेल्फ. तुमच्या शरीराला फक्त 50 मिनिटं द्या बस. आणि हे शरीर तुम्हाला उद्योगामध्ये मोठं करणार आहे. तुम्हाला 50 मिनिटं द्यावीच लागतील. दुसरं, माणसाचं मन. मित्र, उद्योजक व्यक्तित्वामध्ये वेळोवेळी जे सांभाळावं लागतं ना, ते मन आहे. माझा एक मित्र आहे, तो मला नेहमी असं म्हणतो की श्रीकांत, बिझनेसमध्ये इतरांमध्ये, स्पर्धकांमध्ये बुद्धीने गुंतावं लागतं आणि स्वतःमध्ये मनाने गुंतावं लागतं. पण दुर्दैवाने उद्योजकांमध्ये लोक मनाने गुंतात आणि अडचण करून बसतात. स्पर्धा इतरांशी नक्कीच करावीच लागते, पण ती मनाभिमुख होण्यासाठी स्वतःशी करावी लागते. यू शुड बी बेटर दॅन यस्टरडे. मी कित्येक चांगले तगडे मोठमोठाली माणसं वेगवेगळ्या क्षेत्रातली अस्वस्थतेतून अपयशी झालेली पाहिली आहे. काय हारतो? ज्ञान असतं, बुद्धी असते, शरीर फिट, माणूस मनाने हारतो. पण दुर्दैवाने आपल्याकडे जसा शरीराच्या व्यायामाची चर्चा सायंटिफिक झाली आहे, तशी मनाच्या व्यायामाची चर्चा शास्त्र शुद्ध पद्धतीने नीट कम्युनिकेट नाही केल्या गेली. भारतातल्या सोशल जेनेटिक्सची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ जर कुठली असेल तर ती मनाची ताकद आहे. हा आत्मनिर्भर भारत हा जो शब्द इंट्रोड्यूस झाला, कुठून झाला? हा भारताचं सोशल जेनेटिक आहे. मित्रो, मनाचा व्यायाम आहे. जसं मी म्हटलं तुम्हाला, जर तुम्हाला तुमचं व्यक्तित्व शरीर म्हणून विकसित करायचं असेल तर अनुलोम विलोम करा, भ्रामरी करा, करावाच लागेल. कपालभाती करा, सूर्य नमस्कार करा, आर्ट ऑफ लिव्हिंगचं सुदर्शन क्रिया करा. पण मनाचाही व्यायाम आहे, नाही सांगितलं गेला. मित्रो, 3 मिनिटं, 4 मिनिटं, 5 मिनिटं फक्त बस शांत बसा. देऊ नाही शकत वेळ आपण. लोक त्याला ध्यान धारणा असं म्हणतात. ध्यान धारणेचा आणि ईश्वरी तत्वाचा काहीच संबंध नाहीये, तो मनाचा व्यायाम आहे. असे मी कित्येक लोक पाहिले की आयुष्यातल्या सगळ्या संकटांना सामोरे जाण्याची सामर्थ्यवान शक्ती निर्माण करतात, फिजिकल फिटनेसमुळे नाही, मनाच्या व्यायाम. संकट कमी येतात उद्योग क्षेत्रात, चॅलेंजेस कमी आहेत, अडचणी कमी येतात, सरकारी अधिकाऱ्यांच्या भेटी असतात, आपल्या ग्राहकांचे अप अँड डाऊन्स असतात, आर्थिक क्षेत्रात चालणारी चढावड असते, जगाचा सगळा परिणाम उद्योजकांवर होत असतो. कधी कधी घटना आपल्या क्षमतेच्या पलीकडे गेलेली असतात, पण त्यावेळेस एक गोष्ट तुम्हाला मुळाशी पकडून ठेवू शकते, ते म्हणजे तुमच्या मनाचं पक्केपण. आणि हे मनाचं पक्केपण ध्यान धारणा करून साधता येते, लोकांनी साधली आहे. माझे मित्र आहे इस्कॉनचे, फार मोठे भक्त आहेत, खूप मोठा इंडस्ट्रियलिस्ट आहे. एक दिवस मी त्यांच्याशी गप्पा मारत होतो, ते मला बोलताना म्हणाले की श्रीकांत जी, मैंने कई चढ़ाव उतार देखे, लेकिन मैं रोज 6 से 7 मिनट आंख बंद करके मुझे जो अच्छा लगता है उसकी साधना करते बैठा हूं, और वो 7 मिनट में दुनिया के कोई भी चैलेंजेस से टकरा लेता हूं. मित्रों, मनाचा व्यायाम ही काळाची गरज आहे, ही काळाची गरज आहे. एक 7 मिनिटं, आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, तुम्ही रामकृष्ण मिशनच्या लोकांना भेटा, ते तुम्हाला शास्त्र शुद्ध पद्धतीने कसा मनाचा व्यायाम केला पाहिजे शिकवते. आपल्याकडे याचे प्रशिक्षण आहे. याचा देवाशी संबंध नाही, याचा धर्माशी संबंध नाही, याचा संप्रदायाशी संबंध नाही, हा मनाचा व्यायाम आहे.
मित्र, उद्योजकांमधलं व्यक्तित्व, याच्यातला मोठा आयाम हा मनाचा व्यायामाशी संबंधित आहे. आणि तुम्ही मनाचा व्यायाम जर नीट केला तर त्यातनं जन्माला येते कमिटमेंट, त्यातनं निर्माण होतो तो कॉन्फिडन्स, त्यातनं निर्माण होतं ते करेज, आणि त्यातनं निर्माण होतं कन्व्हिक्शन. तुमच्या मनाच्या पक्केपणाचा व्यायाम हा उद्योजक म्हणूनच्या व्यक्तित्वामधला सगळ्यात मोठा आयाम आहे. मनाने जर ताकदवान असाल तर आप तो कठोर में भी गंगा ला सकते हो. आणि ज्या प्रकारचा काळ समोर येत चाललाय, म्हणजे मगाशी ज्याचा थोडासा उल्लेख झाला, या कोरोनाच्या काळामध्ये उद्योग, व्यवसाय, काहींचं व्यक्तिगत जीवन अस्वस्थ झालं, ढासळलं. कोण टिकेल आणि टिकणार? जो फिजिकली फिट असेल तर ओके, पण जो मनाने पक्का असेल तो. मित्र, माझी विनंती आहे तुम्हा सगळ्या लोकांना, 3 मिनिटं, 4 मिनिटं, 5 मिनिटं, 10 मिनिटं, याच्या पलीकडे नाही लागत. शांतपणे बसून ध्यान लावता आलं पाहिजे. ते 7 मिनिटं जी एनर्जी देते ना, तुम्ही कुठल्याही आव्हानांना समोर जाऊ शकता. मित्र, उद्योजक म्हणूनच्या व्यक्तित्वामधला हा सगळ्यात मोठा आयाम आहे. तिसरा आयाम आहे बुद्धी. मी या विषयात फार बोलणार नाही, कारण एखाद्या उद्योजक म्हणूनच्या व्यक्तित्वामध्ये त्याला समोर जायचं असेल तर ज्ञानाशिवाय पर्याय नाही. पण याला कसलं ज्ञान म्हणलं पाहिजे? माझे मित्र आहेत भरत पटेल म्हणून, त्यांचा इथे प्रिंटिंगचा बिझनेस आहे. ते परवाच्या दिवशी मला घरी भेटायला आले होते. ते म्हणले की ब्राझील मध्ये एक मशीन येत आहे आणि त्याबद्दलची मला माहिती सांगत होते. मी एक साधा सोपा सरळ प्रश्न त्यांना विचारला, वहां की मशीन यहां लाओगे, दिक्कत खड़ी हुई, क्या करोगे? ते म्हणले, श्रीकांत जी, हमारे पापा ने हमको पढ़ाया है, हमारे यहाँ 6 बड़ी मशीनें हैं, उसका स्क्रू भी ढीला हो गया ना तो हम कोई मैकेनिक के पास नहीं जाते. कोई भी मशीन जब आती है तो उसका पूरा ज्ञान लेते हैं, तो ही फिट करते हैं. म्हणजे एखाद्या क्षेत्रात जर जायचं असेल तर त्या क्षेत्रातल्या शेवटच्या गोष्टीपर्यंतचं संपूर्ण ज्ञान सुरुवातीलाच इतकी तयारी असावी लागते. मित्रो, अभ्यासोनी प्रगटावे असं म्हणलं जातं. क्षेत्र कुठलंही असू द्या, आणि उद्योगामध्ये तर तुम्ही थोडाही अभ्यास तुमचा कमी जास्त असेल तर तुम्ही मोठ्या अडचणीत या. आमच्या पुण्यामध्ये, मी 12 वर्ष पुण्यामध्ये होतो. मुंबईत येण्याच्या अगोदर मी आमची ते कोथरूडच्या जवळ वारज्याला एक व्यक्ती मला छोट्या स्कूटीच्या मागे बॉक्स लावलेला नेहमी इंटरॅक्ट व्हायची. मी थांबून त्यांना विचारलं की इतक्या घाईत जाता तुम्ही, काय करता? गेल्या 2 महिन्यापासून बातम्या. आणि बरोबर सकाळी 7, 7:30, नंतर 8:30, 9, नंतर 10:30, 11 हळूहळू लेट भेटायला लागला. मी विचारलं तो संघाचा स्वयंसेवक निघाला. तो मला म्हणाला की श्रीकांतजी, माझा आईस बॉक्सचा बिझनेस आहे. छोटे छोटे हे बारला लागणारे मी आईस पीसेस बनवतो. आणि त्यांनी मला गंमत अशी सांगितली की मी सकाळी आत्ताचा बिझनेस करायला जातो आणि तुम्हाला जो दुपारी एखाद्या दिसतो त्यावेळेस मी अंदाज घेतो की इथून मला जर जायचं असेल पिंपरी चिंचवड मध्ये, औंध मध्ये, म्हणजे दूर, तर किती पेट्रोल जातं येतं आणि त्याचा मी प्राइस कसं कलेक्ट करतो. आणि मी त्याला इतकं वेळ, एवढा विचार करता तुम्ही? म्हणजे मी एवढा विचार करतो म्हणूनच टिकतो. मी एवढा विचार केला नसता तर मी टिकूच शकलो नसतो. मित्रो, तुमच्या आमच्या विदर्भातले संत तुकडोजी महाराज होऊन गेले. ते असं म्हणतात की सकाळी उठण्याचे फळ निराळे, अभ्यासाचे फळची वेगळे, उत्तम राहण्याचे फळ आगळे, झाकविता झाकेना.
माणूस एखाद्या क्षेत्रामध्ये आपलं व्यक्तित्व जर निखारून घ्यायचं असेल तर हे अभ्यासाशिवाय शक्य नाही. त्यामुळे शरीर, मन, बुद्धी प्रामाण्यता याबरोबरच शेवटी ज्याला आपण आत्मा असं म्हणतो, एखाद्या माणसाचं कंप्लीट व्यक्तित्व ते जर निखारून वरती यायचं असेल तर कोणाचा विश्वास असो, कोणाचा विश्वास नसो, कोणाला पटो, कोणाला न पटो, हा आत्मा नावाचा विषय याचा विचार करावाच लागतो. JRD टाटांचं फार सुंदर पुस्तक आहे, जॉय ऑफ अचिव्हमेंट, वाचलं पाहिजे. एखादा उद्योजक जेव्हा एक उद्योग उभा करतो, त्याची आत्मिक ताकद जर मोठी असेल, एखाद्या उद्योगाकडे बघताना आपला रोल काय, त्या रोल मधली जी आत्मिक ताकद आहे, त्या भूमिकेतली जी आत्मिक ताकद आहे, ती जर प्युअर असेल तर काय उभं राहू शकतं हे टाटा उद्योग समूहातून कळतं. मध्य प्रदेशमध्ये एका प्रोजेक्टच्या तयारीसाठी JRDने एक टीम बसवली. त्यांना सांगितलं की अशा प्रकारचा स्टीलचा उद्योग उभा करायचा आहे. टीमनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तयार केले. पहिलं प्रेझेंटेशन झालं, JRD बसले होते, त्यांनी पूर्ण प्रेझेंटेशन बघितलं आणि वॉज टेलिंग इट्स नाईस, इट्स ओके, इट्स नाईस, इट्स ओके, इट्स नाईस, इट्स ओके. आणि शेवटी ते असं म्हणाले, बट इट्स इनकम्प्लीट, हे पूर्ण नाहीये. दुसरं प्रेझेंटेशन, तिसरं प्रेझेंटेशन, चौथं प्रेझेंटेशन, शेवटी ती टीम त्यांना असं म्हणाली की इफ यू आर टेलिंग कंटिन्युअसली इट्स अ नाईस, देन व्हॉट हॅपन ॲट लास्ट दॅट यू आर टेलिंग इट्स इनकम्प्लीट. JRD असं म्हणाले की उद्योग कसा केला पाहिजे, उद्योगासाठी व्यक्तित्व कसं उभं केलं पाहिजे, सगळं ठीक आहे, पण तो का केला पाहिजे. आय एम अ किंग, माय वाईफ इज क्वीन, माय सन इज प्रिन्स, माय हाऊस इज किंगडम, ह्यासाठी केलं पाहिजे. JRD असं म्हणले की जिथे जाऊन उद्योग करायचा आहे तिथल्या लोकांच्या स्वप्नांच्या काही पूर्ततेसाठी मी काही करू शकतो का याचा कुठेच विचार तुम्ही केला नाही. CSR फंड तर आता आलाय. काही दिवसापूर्वी मी आता अतिशय चांगल्या मित्राला असं म्हणलं, तो म्हणला की श्रीकांत एखाद्या NGOचं नाव सांग, मला CSR फंड द्यायचा आहे. म्हटलं तू CSR फंड सुद्धा इच्छेने देत नाही, तुला द्यावा लागतो. स्वतःतून देणं ही आत्मिक शक्ती आहे. आणि याला थॉट प्रोसेस लागते, याला विचाराची सवय लागते, मग स्वभाव तयार होतो. मी प्रशांतजींचं अत्यंत मनापासून अभिनंदन करेन की ते असं म्हणले की कंपनी मोठी होणं महत्वाचं, या पोस्टसाठी जेवढा पगार लागतो तेवढा मी घेतो. प्रशांतजी, हँड्स ऑफ टू यू. एक छोटासा बार्शी टाकळीला उद्योग करणारा एक मुलगा ज्यांनी एक ब्लड बँक सुरू केली, आज त्याच्या 4 ब्लड बँक आहे. तो मला असा एक दिवस म्हणाला की मला जेवढी गरज लागते ना, माझी त्याची भेट झाली त्यावेळेस त्यांनी त्या भागात चालणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये जे गाव अनपोज सरपंच ठरवेल तिथे ब्लड फ्री असा निर्णय केला प्रेस कॉन्फरन्स घेऊन. मी त्याला भेटायला गेलो. तो मला असं म्हणाला की मी आर्ट ऑफ लिव्हिंगशी रिलेटेड आहे, मला असं वाटतं की मला जेवढं गरज वाटते समोरची तेवढंच मी ठेवीन. ही जी आत्मिक ताकद आहे, ही जी आत्म्याची ताकद आहे, ही येते आर्ट ऑफ गिव्हिंग मधनं. ही येते आर्ट ऑफ लिव्हिंग मीन्स नॉट LIVING, LEAVING मधनं. आणि त्यातनं निर्माण होतो तो 3 Cचा अंश.
यातनं निर्माण होतं उद्योजक व्यक्तित्व मधलं कॅरेक्टर, यातनं निर्माण होतं उद्योजक व्यक्तित्व मधलं क्रेडिबिलिटी, आणि सगळ्यात महत्वाचं यातनं निर्माण होतं उद्योजक असतातलं करेजियस कॅरेक्टर. हा माणूस जिथे कुठे जातो ना अयशस्वी होऊच शकत नाही, होऊच शकत नाही. त्या माणसाचा प्रेझेन्स, त्या माणसाचं अस्तित्व जी एनर्जी डिलिव्हर करते. तुम्ही मला पर्सनली भेटा, मी तुम्हाला असंख्य माझ्या मित्रांचे उदाहरणं सांगतो की जी माणसं त्यांचा बिझनेस, त्यांचा उद्योग प्युअरिटीतनं करतात, त्याचं जे दर्शन असतं ते त्या व्यक्तित्वामधला असा अंश असतो जे सगळ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. त्यातनं क्रेडिबिलिटी निर्माण होते, त्यातनं कॅरेक्टर निर्माण होते. मित्रो, याचाही व्यायाम आहे. शरीर नीट करणं, उद्योजक, यशस्वी उद्योजक म्हणून फिजिकल फिटनेस, श्वास व्यायाम, मनाचा व्यायाम, बुद्धीचा व्यायाम, आत्म्याचा सुद्धा व्यायाम आहे. त्यातले एक विश्वास निर्माण होतो. मित्रो, हा व्यायाम रोज इतरांसाठी मी काय माझ्या उद्योजकातनं करू शकतो या थॉट प्रोसेस मधनं जन्माला येतो. सकाळी उभारायचं देवासमोर आणि म्हणायचं की तुम्हाला शक्ती दे, तुम्हाला सामर्थ्य दे, तुम्हाला पैसे दे. देवी समोर उभं राहायचं, या देवी सर्व देशू लक्ष्मी रूपेण संस्थिता, दे, काहीतरी दे. पण एक सेकंद सकाळी उठल्यावरती मला काहीतरी द्यायचं आहे, आज घ्यायचं नाहीये. एक सेकंद विचार करा, त्यात माणसाची आत्मिक शक्ती निर्माण होते. इट्स अ आर्ट ऑफ गिव्हिंग, देण्याची शक्ती. मी एकच उदाहरण शेवटी सांगणार आहे की माणसाची थॉट प्रोसेस जर या स्तरावरची असेल तर ती त्याच्या सामान्य कृतीतनं कसं रिफ्लेक्ट होत जाते. स्वामी विवेकानंदांना साधना केल्यानंतर भारतवर्षामध्ये प्रवास करून रामकृष्णाचे विचार पोचावे, प्रवास करावा अशी इच्छा झाली. पण रामकृष्णची जी पत्नी होत्या माता, त्या त्यांना परवानगी देत नव्हत्या. एक दिवस विवेकानंद त्यांना भेटायला गेले आणि माताजींनी सांगितलं, तो तिथे जो चाकू ठेवलाय, चाकू तो मला हातामध्ये दे. विवेकानंदांनी तो चाकू घेतला आणि हातामध्ये दिला. माताजींनी सांगितलं, आता तुला परवानगी आहे. कळे ना. त्यांच्या बाजूला एक संन्यासी होते, त्यांनी माताजींना विचारलं की का आतापर्यंत म्हटलं नाही, का आता म्हटलं. माताजींनी सांगितलं की त्यांनी जेव्हा चाकू माझ्या हातामध्ये दिला तेव्हा त्यांनी पातच स्वतःकडे घेतलं होतं आणि मूठ माझ्या हातामध्ये दिली होती. आत्मिक साधनेतून माणसाच्या स्वभावामधल्या अशा सगळ्या गोष्टी स्वाभाविकच रिफ्लेक्ट होत जातात. उद्योजक म्हणूनच जे व्यक्तित्व आहे ते व्यक्तित्व सर्वोच्च ठिकाणी जेव्हा रिफ्लेक्ट होईल ना तेव्हा ते ह्यातून रिफ्लेक्ट झालं पाहिजे. आणि मित्रो, मला तुम्हा सगळ्यांना आवाहन करायचं आहे की केवळ फिजिकल फिटनेस, केवळ मेंटल स्ट्रेंथ, केवळ ब्रेनी ऍटिट्यूड याने माणूस उद्योजकात मोठा होऊ शकतो. हे सगळं करताना माणसाचा जर हॅपीनेस इंडेक्स टिकून राहिला तरच, नाही तर नाही. मी माझ्या विषयाच्या शेवटी मला आवडणाऱ्या तत्वचिंतकाचं एक उदाहरण देऊन विषय संपणार आहे. प्रामुख्याने उद्योजक व्यक्तित्व हे डोळ्यासमोर ठेवून आचार्य रजनीश ओशोचं एक वाक्य आहे. ओशो असं म्हणतो की मुकाम को पाने के हड़बड़ाहट में राही पथ पे चलने का आनंद भूल चुका है. मुकाम को पाने के हड़बड़ाहट में
राही पथ पे चलने का आनंद भूल चुका है और जो राही पथ पे चलने का आनंद नहीं ले सकता वो मुकाम को पाने का आनंद क्या खाक ले. एखाद्या क्षेत्रातलं उत्कृष्ट व्यक्तित्व हे कुठलं तरी मुकाम यासाठीच आहे, खरं आहे, नाही नाकारू शकत आपण. पण ते मिळवण्याच्या धावपळीमध्ये जगण्यातला आनंद विसरणं हे त्या मुकामवर केलेला सुद्धा अन्याय आहे. मित्र, तुम्हा सगळ्यांना अनिलजींनी जी संधी दिली आहे त्या संधीला न्याय देण्याचा अत्यंत छोटासा प्रयत्न मी माझ्या मांडणीच्या माध्यमातून केला आहे. मी माझ्या विषयाच्या सुरुवातीला ज्याचा उल्लेख केला त्यांनी शेवट करतो की खरंच प्रशांतजी सारखे अत्यंत कष्टातनं मोठे झालेले यशस्वी व्यक्तित्व या क्षेत्रात आहेत. या क्षेत्रात असंख्य लोक आहेत, छोट्या गावापासून तर आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत. या सगळ्यांनी लिहिलेली पुस्तकं आहेत, या सगळ्यांनी भाषणं केलेली युट्यूबवर उपलब्ध आहेत. माझ्यापेक्षा सुद्धा असंख्य उदाहरणं तुम्हाला प्रेरित करू शकतील आणि अशा सगळ्या उदाहरणांनी प्रेरित होऊन तुम्ही आयुष्यामध्ये तुमचं व्यक्तित्व विकसित करावं अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. आणि आदरणीय अनिलजी, मी तुमचा अत्यंत मनापासून आभारी आहे की तुम्ही मला हा विषय मांडण्याची संधी दिली. फॉर्च्यूनच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं पुनश्च अभिनंदन करून मी माझा विषय संपवतो. खूप खूप धन्यवाद. जसं मी मगाशी परिचयाच्या वेळेस सांगितलं होतं की श्रीकांतजी एक ओजस्वी वक्ते आहे, अभ्यासपूर्ण रीतीने विषय मांडतात. त्याचं प्रत्यक्ष उदाहरण आपण आणि श्रीकांतजीच्या उद्बोधनातून आपल्याला अनुभवायला मिळालेला आहे. श्रीकांतजींनी अतिशय कमी वेळात मोजक्या शब्दात परंतु प्रभावी अशा प्रकारचं मार्गदर्शन सर्व युवकांना केलेलं आहे. जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोळावे सकळ जन. निश्चितपणे आपण जे काही विषय या ठिकाणी घेतले की उद्योजकाचा आयाम आणि मनाचा व्यायाम फार आवश्यक आहे. मनाचा व्यायाम जर असेल तर तो उद्योजक यशस्वी होतो, हे सुद्धा आपण सांगितलेलं आहे. आणि आपण हेही सांगितलेलं आहे की आपण सगळं घेण्याचाच विचार न करता कधीतरी देण्याचा विचार केला पाहिजे. तर त्याच्याकरता आपलं मन कसं सुदृढ असलं पाहिजे, प्रचंड इच्छाशक्ती आणि दुर्दम्य आशावाद आणि आत्मिक बळ ज्याच्याजवळ असेल तो निश्चितपणे कुणाला समाजाला काही देऊ शकतो, हे सुद्धा आपण आवर्जून सांगितलेलं आहे. विंदा करंदीकरांच्या त्या 4 ओळी आहे, देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे, देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे, देणाऱ्याचे हात घ्यावे. निश्चितपणे ह्या फॉर्च्यून फाउंडेशनच्या माध्यमातून सगळ्या सुशिक्षित बेरोजगार युवकांना, त्यांना प्रेरणा मिळावी, त्यांना चांगल्या प्रकारचं काम करण्यासाठी मार्गदर्शन मिळावं. आणि म्हणून याकरता फॉर्च्यून फाउंडेशन दरवर्षी अशा प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करत असते. माननीय श्रीकांतजी, आपण खऱ्या अर्थाने नागपूरवरून लाईव्ह होणार होतात, परंतु आपल्या वैयक्तिक अडचणीमुळे आपण आला नाहीत. परंतु आपण तिथून आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन उत्तम अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं. याबद्दल मी फॉर्च्यून फाउंडेशनच्या वतीनं आपला मनपूर्वक आभारी आहे, आभार मानतो, आपणास धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे माननीय प्रशांतजी उगेमुगे हे यशस्वी उद्योजक आहेत. त्यांचं नेहमी सहकार्य आमच्या फॉर्च्यून फाउंडेशनला लाभत असतं. ते सुद्धा प्रत्यक्ष आणि या कार्यक्रमात सहभागी झाले आणि उत्तम अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं. त्यांचेसुद्धा मी आभार व्यक्त करतो. माननीय आमदार गानार सर, ते आमच्या मार्गदर्शक मंडळांपैकी आहे. ते नेहमीच त्यांचं मार्गदर्शन आम्हाला आणि सहकार्य लाभत असतं. ते सुद्धा या कार्यक्रमात सहभागी झाले, त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि आपण हजारो सगळे युवक या कार्यक्रमात सहभागी झाले, आपण सगळं ते लाईव्ह ऐकलं आणि निश्चितपणे यातून आपल्याला काहीतरी चांगली प्रेरणा मिळेल आणि आपण यशस्वी पुरुष व्हाल. कारण की माणसाला यशस्वी व्हायसाठी काहीतरी प्रयत्न करावा लागते, काही एफर्ट्स वापरावे लागतात.
ते एफर्ट्स हे फॉर्च्यून फाउंडेशन आपल्याला देण्याचा प्रयत्न करते आहे. आपलेसुद्धा खूप खूप आभार. अशाच प्रकारचं सहकार्य आपल्याकडून पुढेही अपेक्षित आहे. आपण सर्व सहभागी झालात त्याबद्दल माननीय अनिलजी, फॉर्च्यून फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, या स्टुडिओचे सर्व कर्मचारी, प्रोप्रायटर, या सर्वांचं मी फॉर्च्यून फाउंडेशनच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथं संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.